Now or then? आता नाही तर नंतर. Now or आता then? नाही तर नंतर. Am I right? आता नाही तर नंतर. Now We'll or then? open our Bibles to John 11 verse 21. योहान 11 आणि त्यातलं 21ावं वचन आता आपण सगळ्यांनी काढूया. Then said Martha unto Jesus, Lord, if you had been here, my brother would not have died. योहानाचा 11वा अध्याय आणि त्यातलं 21ावं वचन. मग मार्था येशूला म्हणाली, हे प्रभू, तू येथे असतास तर माझा भाऊ मेला नसता. Say, if you had been here तू जर इथे असता, at the right time, योग्य वेळेला जर तू इथे आला असता, my brother would have lived. तर माझा भाऊ जिवंत राहिला असता, असा मेला नसता. You came late. प्रभू तू जरा उशिरा आलास. If you had been little bit early, थोडंसं लवकर आला असता ना प्रभू तू, things would have been different. तर गोष्टी जरा वेगळ्या असत्या. Amen. आमेन. Verse 22, 22ावं वचन 11वा अध्याय योहान सगळ्यांनी काढा. that is the mantra. आणि ते मंत्र, तो मंत्र तिथे दिलेला आहे. But even now I know that whatever you ask of God, God will give to you. तरी आताही जे काही तू देवाजवळ मागशील ते देव तुला देईल हे मला ठाऊक आहे. Amen. आमेन. Somehow you need to convince Jesus to ask God on your behalf. कसं तरी करून तुम्ही येशूंना हे समजावून द्यायचं की माझ्या वतीनं तुम्ही देवाला मागा. Because कारण Jesus has a standing in heaven. येशूंचं स्वर्गामध्ये एक स्थान आहे, एक जागा आहे. If God does not listen to anybody, he will surely listen to Jesus. देवाने जरी कुणाचंही ऐकलं नाही तरी देव नक्की येशूंचं ऐकणार, कारण येशूंची ती पोझिशन आहे वर. Amen. आमेन. What will release the blessing in my life this morning? आज या सकाळी माझ्या जीवनात आशीर्वाद कशामुळे येऊ शकतात? Your faith in saying even now. तुझा विश्वास हे म्हणण्यावर की आताही माझा विश्वास आहे की Even now. आताही तुम्ही जर मागितलं तर मला मिळेल. If everything is gone, सगळं जरी गेलं असेल, but if you have faith, पण जर तुझ्याकडे विश्वास असेल then that thing will change. तर ती गोष्ट बदलेल. Amen. आमेन. That speaks about the present. आणि त्यातून वर्तमान काळाविषयी बोललं जातं. You know, both the sisters started with the past. दोघी बहिणींची सुरुवात भूतकाळानं झाली. You know the story. तुम्हाला कहाणी माहितीच आहे. Lazarus, their brother, died, लाजर त्यांचा एकुलता एक भाऊ वारला and they had done everything they had to do. आणि त्यांनी जे काही करायचं होतं ते सगळं त्यांनी केलेलं होतं. And even the best thing they did, आणि अतिउत्तम असं केलेलं होतं that they didn't come to Jesus in the last hour. की शेवटच्या घटकेला वगैरे ते येशूकडे आले नाहीत. Right in advance, they wrote a letter to म्हणजे Jesus. अगदी सुरुवातीला जसं लाजर आजारी पडला, थोडा सिरियस व्हायला लागला, तेव्हा सुरुवातीलाच त्यांनी येशूला चिठ्ठी लिहून सांगून टाकलं की असं असं आहे, तुम्ही या. So on their part, they were right. म्हणजे त्यांच्या बाजूनं, त्या दोन बहिणींच्या बाजूनं म्हणायला गेलं तर त्या बरोबर होत्या, व्यवस्थित होत्या, अप टू डेट होत्या. But still, तरीही Jesus didn't come येशू आले नाहीत ना, and Lazarus died. आणि लाजर मेला ना. Now, both the sisters started with the past. आता दोन्ही बहिणींनी सुरुवात भूतकाळात केली. The moment Jesus came to Bethany, ज्या क्षणाला येशू बेथनीत आले, Martha said मार्था बोलली. in John 11:21, योहान 11वा अध्याय 21ावं वचन. if you had been here, Lord, my brother wouldn't have died. प्रभू तू इथे असतास तर माझा भाऊ मेला नसता. Then it was Mary who also started with the past. आणि मग मेरी तिनं पण भूतकाळानं सुरुवात केली. In verse 32, 32व्या वचनामध्ये जेव्हा ती आली ती म्हणाली, Lord, if you had been here, my brother would not have died. मरिया आल्यावर ती पण पाहून म्हणाली त्याच्या पाया पडून की तू इथे असता प्रभू तर माझा भाऊ मेला नसता. She was trying to say, म्हणजे ती असं म्हणायचा प्रयत्न करत होती I wish you had been here. की माझी अशी इच्छा होती की तुम्ही इथे जरा लवकर असायला हवं होतं. But wishes cannot bring blessings for your today. पण इच्छा आणि सदिच्छा तुमच्या आजच्या दिवसासाठी आशीर्वाद आणू शकत नाही, त्या केवळ इच्छा आहेत. Don't talk about the past. तुम्ही भूतकाळाविषयी गप्पा मारू नका. Oh, if you had been there 10 days early, अरे 10 दिवस आधी तू आला असता तर बरं झालं असतं. if you had taken this kind of step 5 days early, 5 दिवस अगोदर तू असं केलं असतं तर बरं झालं असतं. okay, you didn't take. ठीक आहे, 5 दिवस अगोदर 10 दिवस अगोदर तू आला नाही, तू तसं केलं नाही. I didn't take that step. नाही मी ते पाऊल उचललं.
So now what? आता काय, पुढचं काय? We should not be talking about the past which is gone. भूतकाळाविषयी बोलून काही फायदा नाही. जो भूतकाळ आहे तो गेलेला आहे. Amen. आमेन. Past cannot solve your present problems. आणि भूतकाळ तुझ्या वर्तमान काळातल्या समस्यांना सोडवू शकत नाहीये, ते झालेलं आहे. Harping on your past will not solve your present अरे problems. भूतकाळच्या वीणा वाजवून वर्तमान काळातल्या समस्या सुटणार आहेत का? Wishes cannot bring you blessings for today. इच्छा आणि सदिच्छा आजच्या दिवसावर आशीर्वाद आणू शकत नाही. Your past is gone. तुझा भूतकाळ गेला, जे झालं ते झालं, जो हो गया वो हो गया बेटा. What could be done, what could have been done is all the past. आणि जे काही आपण करू शकत होतो, करायला हवं होतं, ते सगळं भूतकाळातलं आहे. Who made mistakes? कोणी चुका केल्या. That's not the question to ask in the present. आणि वर्तमान काळात तो विचारायसारखा प्रश्नच नाहीये की इसमें कौन गलत गया रे, इसने गलती की क्या उसने गलती की. I हो गया. want my present to be changed. मला माझा वर्तमान काळ बदलायचा आहे. Dwelling on the past will not change my present. भूतकाळामध्ये राहून माझा वर्तमान काळ बदलणार नाही. जो बीत गई वो बात गई बेटा. Finding fault with who did what will not solve my present problem. कोणी काय केलं त्या चुका काढून माझा आजचा वर्तमान काळ नाही सुधारणार आहे ना बदलणार आहे. It will not give me anything. आणि त्यातनं मला काही प्राप्त होणार नाहीये. You need to release your past. तुम्हाला तुमचा भूतकाळ सोडावा लागेल. जसं मी आता म्हणाले, जो बीत गई वो बात गई बेटा. Then you can access your present, then you can get into the future. म्हणजे तुम्हाला वर्तमान काळात प्रवेश मिळेल आणि त्यातनं भविष्य काळात सुद्धा जाता येईल. So release your past, तर तुमचा भूतकाळ जो घट्ट धरून तुम्ही बसलाय ना, ऐसा हुआ था वैसा हुआ था, वो छोड़ अभी. access your present. आणि वर्तमान काळात ये. Because Jesus is standing here in your present. कारण येशू तुझ्या वर्तमान काळात इथे उभे आहेत. When Jesus is standing here in the present, why talk about the past? आणि येशू जेव्हा तुझ्या वर्तमान काळात इथे उभे आहेत, तुला काय रे भूतकाळाच्या एवढ्या गप्पा मारायची आवड आहे? He has not come here to solve your past. He has come here to solve your present. तुझ्या भूतकाळातला गुंता सोडवायला येशू आलेले नाहीये. तुझा वर्तमान काळ सुधारवायला येशू आले. If he wanted to solve your past, he would have come in the past, that is 4 days early. आणि भूतकाळातली समस्या येशूंना सोडवायची असती तर भूतकाळात येशू आले असते, म्हणजे 4 दिवसापूर्वीच आले असते. He didn't come. नाही आले. So no question should be asked. मग ठीक आहे, नाही आले तर प्रश्न विचारायचे नाहीत. What is there before you? तुझ्या समोर आता जे आहे That you need to look. त्याच्याकडे बघ. That you need to talk. जे आता तुझ्या समोर आहे त्याच्याविषयी बोलायची गरज आहे, त्याच्याकडे बघायची गरज आहे, आणि तसं करायला हवंय. What took her to the blessing of God? देवाच्या आशीर्वादांकडे ती कशापायी गेली? Because Martha made a right statement. कारण मार्थेनं बरोबर ते विधान केलं. Say, she started with the past. मार्थेनं भूतकाळानं सुरुवात जरूर केली She understood her folly. आणि तिला तिचं पतन, तिची चूक कळली That Jesus is here की येशू इथे आहेत. to solve my present crisis. आताला इथे वर्तमान काळात मला जे संघर्ष होत आहेत ते सोडवायला येशू आता इथे आहेत माझ्या समोर. Jesus the same yesterday, today and forever. आणि येशू ख्रिस्त ते काल, आज आणि युगानुयुग सारखेच आहेत. ते आता माझ्या समोर हजर आहेत. You have to ask Jesus today. तर आता तू आज येशूंना विचार ना. Don't be like that infirm man saying nobody is there to help me. त्या व्याधी असलेल्या माणसासारखे बनू नका. तो 38 वर्षापासूनचा अपंग जो म्हटला की काय करायचं, मला मदत करणारं कोणी नाही ना. Nobody was there. काय करायचं, माझं कोणी नाही. मेरा इस दुनिया में कोई नहीं. I am is before you. अरे जो आहे तो तुझ्या समोर आहे. Not I was is before मी जो you. होतो तो तुझ्या समोर नाही, जो आहे तो तुझ्या समोर आहे. He said, I am that I तो am. म्हणाला मी जो आहे तो आहे. That means म्हणजे I am here right now before मी you. आता तुझ्या समोर हजर आहे. Talk to me now. माझ्याशी आत्ता बोल. कमान. Don't talk about your past. तुझ्या भूतकाळच्या गप्पा मला सांगू नको. मैंने ऐसा किया वैसा हुआ ना, आप आए नहीं ना ऐसा था. Martha said, मार्था म्हणाली even now, आताही. whatever you will ask of God, God will give it to you. 22व्या वचनात मार्था बरोबर बोलली बघा की आता सुद्धा मात्र तुम्ही देवाला जे काही मागाल ते देव देईल. Let not your eyes scatter. तुमचे डोळे ना इकडे तिकडे 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 असे 10 डोळे असल्यासारखे पांगवू नका. Don't go towards the back आणि पाठीमागे तर जाऊच नका. and don't go in the future. आणि भविष्यात सुद्धा जायचं नाहीये. Because कारण your future is based how you see in the present. तुझा भविष्य काळ तू वर्तमान काळात ज्या रीतीने बघशील त्याच्यावर अवलंबून आहे. तो पीछे जाके भी फायदा नहीं और आगे का जो है वो अभी करेंगे उस पर है. Say, your present will solve your future. तुझा वर्तमान काळ तुझं भविष्य सोडवेल. Proverbs 4:25. नीतिसूत्र 4 अध्याय 25 वचन. Let your eyes look straight ahead. तुझे डोळे सरळ समोर बघू देत. Fix your eyes directly before you. आणि तुझे डोळे थेट समोर, तुझ्या समोर डोळे ठेव. Say, let not your eyes be behind. तुझे डोळे मागे नको ठेवू. Let not your eyes be for tomorrow. आणि तुझे डोळे उद्यावर नको ठेवू. Fix your gaze right ahead. What is there before you? Who is standing before you? तर तुझे डोळे समोर ठेव की तुझ्या समोर आत्ताला कोण उभा आहे.
Praise God. देवाला धन्यवाद. Let your eyes look straight. तुझे डोळे नीट समोर अवलोकन करू देत, सरळ बघू देत. Say, are you enjoying the life and blessings of God in your everyday life? दररोजच्या जीवनामध्ये देवाने जे जीवन आणि आशीर्वाद तुला दिलेले आहेत त्याचा आनंद घेतोयस का? Say, जमतंय का? or have you made a series of choices resulting in disappointments का only? असे काय अशा काही निवडी आणि निर्णय जीवनात तू घेतलेले आहेत की ज्या पायी निराशाच पदरी पडत आहे? See, some have made past decisions that are affecting their present. बघा, काही लोकांनी भूतकाळात असे काही निर्णय घेतलेत की ज्याचा परिणाम त्यांच्या वर्तमान काळावर सध्याला होत आहे. Many times our choices put us to where we are today. अनेक वेळा आपल्या निवडीच आपल्याला आपण जिथे आहोत तिथे आणून ठेवतात, कारण की आपण चॉईसच बरोबर केलेला If नसतो. you make a series of wrong choices in your past, आणि तुमच्या भूतकाळामध्ये जर तुम्ही असं एकामागे एक चुकीची निवड केली you will not get anything good but only disappointment, pain and misery. तर वर्तमानात तुम्हाला काही चांगलं पदरी पडणार नाहीये, तर वेदना, यातना, कळा आणि त्रासच पदरी पडणार आहेत, कारण सगळे निर्णयच आतापर्यंत चुकलेले आहेत. But now you have to start somewhere. पण ठीक आहे ना, आता तरी कुठून तरी सुरुवात करा की. Somewhere start making right choices. कुठून तरी सुरुवात करा योग्य निर्णयांची. आमच्या गुजरातीत एक म्हण आहे, ज्या जाग्या त्या ती सवार, जिथं जाग आली तिथून सकाळ. Start. आमेन. सुरुवात कर. Say, if you have been making a series of wrong choices in the past, भूतकाळामध्ये जर तुझ्या असं लक्षात आलं की माझ्याकडनं सगळे चुकीचेच निर्णय झालेत and then now you are reaping the disappointment, आणि आता निराशाच माझ्या पदरी पडत आहे, त्यामुळे it cannot be that now making one right choice will cancel out all this series of wrong तर choices. आताला एक निर्णय तू बरोबर करून झालेले सगळे चुकीचे निर्णय शून्यात तर जमा होणार नाहीयेत ना. But it shall be a stepping stone to But- the series of blessings. वर्तमानात एक योग्य निर्णय जर तू आत्ताला घेऊन टाकला तर भविष्य काळासाठी एक चांगली शिडी तयार होईल ना पुढे Keep जायला. on making right choices one after the आणि other. एकामागे एक योग्य निवड करत जाणार आहे, Because कारण- one day you will see एके दिवशी तुमच्या लक्षात येईल all the wrong choices that you have made, the series of it will be wiped away. सगळ्या चुकीच्या निवडी ज्या मी केलेल्या होत्या आतापर्यंत त्या सगळ्या आता नाहीशा झालेल्या आहेत. And all your efforts of doing the right choices or taking the right choices in a series will produce a rich harvest for you in the present. आणि आता एकामागे एक जे काही तुम्ही परिश्रम घेऊन योग्य निवड आणि योग्य निर्णय घेताय त्यापायी भरपूर असे आशीर्वाद तुम्हाला कापायला मिळणार आहेत. Praise God. देवाला धन्यवाद. Don't cry over the past mistakes. भूतकाळातल्या चुकांवर डोक्याला हात मारून रडत बसू नका. Your present is now. आता तुझा वर्तमान आहे. जो बीत गई वो बात गई बेटा. Amen. Don't spend your time and energy mourning about the bad decisions you made in the past. तुझी वेळ आणि तुझा काळ, तुझं जीवन, भूतकाळामध्ये तुझे काही चुकीचे निर्णय घेतले त्याच्यावर डोकं फोडत आयुष्य आता पुढे नको वाया घालू. Just start making good choices जरा from एक चांगली today. निवड आतापासून सुरू कर ना. From today. आतापासून सुरू कर. आजपासून सुरू कर की आता मी योग्य तेच निवडणार आहे बाबा. आतापर्यंत झालं ते बाद झालं. Some choices you made without using God's wisdom. काही निवडी तुम्ही आतापर्यंत केल्या देवाचं ज्ञान न वापरता मूर्खासारख्या केल्या. Some choices you made without taking any counselor's help. काही निवडी तुम्ही केल्या कुणाची सल्ला मसलत न करता स्वतःला फारच शहाणं मानून केल्या. Maybe when you were in the world, you had no God in your life. आणि कदाचित तुम्ही जगात असताना तुमच्याकडे कोणी देवच नव्हता. And so you made a series of wrong choices आणि म्हणून मग तुम्ही एकामागे एक चुकीचे निर्णय घेत गेलात. according to the standards of the world. आणि जे काही जगाचं स्तर आहे त्यानुरूप एकामागे एक तुमचे सगळे निर्णय चुकले. And now you're reaping it. आणि आता त्याचा तुम्ही मोबदला कापताय आणि आता ते फळ तुमच्या पदरी पडतंय जे फारसं चांगलं नाही. No problem. ठीक आहे ना. Start from today. आजपासून सुरुवात कर ना. Talk to wise people. सुज्ञ लोकांशी बोल. Talk to good counselors. चांगल्या सल्लागारांशी बोल. Seek the Holy Spirit. पवित्र आत्म्याला शोध. He will guide you. तो तुला मार्गदर्शन करेल. Take every choice प्रत्येक निवड घे. with wisdom ज्ञानाने निवड कर. according to the guidance of God. आणि देवाच्या मार्गदर्शनाखाली सगळं निवड. There is hope for you. तुला आशा आहे. There is hope for you. तुला आशा है भले देर आए लेकिन दुरुस्त है ना बेटा. अभी से शुरू करो. And the way to overcome the results of series of bad choices आणि चुकीच्या निवडीमुळे जे काही पदरी फळ पडत आहे त्याचा जो काही परिणाम आपल्यावरती झालेला आहे is only through making a series of right choices. ते आपण आता एकामागे एक योग्य निर्णय घेऊन बदलायचंय. Amen. की एकेकाळी माझ्याकडनं चुकीचे सगळे एकामागे एक निर्णय झाले, आता आतापासून पुढे मी सगळे एकामागे एक योग्य निर्णय घेणार आहे Praise God. आणि ते सगळं मी सुधारवणार आहे. Say,
I was not coming to church regularly. मी काही नियमितपणे फारसा चर्चला येत नव्हतो And so I fell in the dungeon. आणि म्हणून मी दलदलीत पडलो. But now I've decided पण आता मात्र मी ठरवलंय every week I will come. दर आठवड्याला मी चर्चला येणार आहे बाबा. See, असं simply making a little bit of change in Yes. your life can bring about a greater result of blessing. म्हणजे अगदी साध्या गोष्टी असतात, त्याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स वगैरे डोकं लढवायची गरज नाहीये. अगदी साध्या निवडी की आतापर्यंत चर्चला गेलो नाही, बघा किती ठोकरा खाल्ल्या, आता ठरवतोय नियमितपणे गपचूप चर्चला दर आठवड्याला येणार. Praise God. Amen. The only way to walk out of trouble is to do the opposite of what you were doing before. त्रासांपासून लांब जायचा एकच मार्ग आहे. अगोदर तुम्ही जे करत होता अगदी बरोबर त्याच्या उलट आणि विरुद्ध करा. Yes. Everything that the devil told you to do, you did. Now just go the opposite and do it. म्हणजे काय, जे काही सैतान तुम्हाला करायला सांगत होता ते तुम्ही करत आलात, आता बरोबर त्याच्या उलट आणि विरुद्ध करा. प्रभू सांगेल ते करा. Amen. Simple. If you do exactly the opposite of the devil, you are doing it according to the word. आणि सैतान जे सांगतोय त्याच्या अगदी विरुद्ध तुम्ही केलं तर त्याचाच अर्थ असा होतो की देवाचा शब्द जे सांगत आहे त्याप्रमाणे तुम्ही करताय. Because the exact opposite of the devil is the Bible. कारण सैतानाच्या अगदी विरुद्ध आणि उलट बायबल सांगतं आपल्याला. The exact opposite of the devil's word is the word of God. आणि सैतानाच्या विरुद्ध म्हणजे देवाचा शब्द. So you don't need any big preacher to tell you. तर त्याच्यामध्ये सुद्धा कुठल्या मोठ्या महान देवाच्या सेवकाने वगैरे येऊन आपल्याला काही सांगायची गरज So नाहीये. one choice after the other, start doing right. तर एकामागे एक जरा योग्य निवडी करा. See, one step is important. बघा, पहिलं पाऊल, एक पाऊल महत्वाचं असतं. The first step is important. पहिलं पाऊल महत्वाचं. Ruth put the first step on Boaz's field. रूथनं पहिलं पाऊल बोआजाच्या शेतात टाकलं, ते महत्वाचं. Everything was lined up. आणि मग बाकीचं सगळं कसं अगदी रांगेनं पडलं. One right thinking एक योग्य विचार डोक्यात आला पाहिजे erased all the wrong thinking. आणि एक योग्य विचार डोक्यात आला की बाकीचे सगळे चुकीचे कीड लागलेले I विचार will जातात. follow you, Naomi, wherever you go. आणि रुथ काय म्हणाली की नामी सासूबाई तुम्ही जिथं जाल तिथं तुमच्या मागे मी आता येणार आहे. Say, my मी ठरवलंय. past is gone. माझा भूतकाळ आता गेला, My husband is dead. माझा नवरा वारला Life is gone. आणि गेलं आयुष्य. But today, पण आज Naomi, you are before me. नामी तुम्ही माझ्या समोर आहात. I will go with you to सासूबाई Bethlehem. मी तुमच्या बरोबर बेथलेहमला Your जाणार God shall आहे. be my God. तुमचाच देव माझा देव होणार Your आहे. people shall be my तुमच्या people. लोकांना आजपासून माझे लोक Where you मानत die, आहेत. I shall जिथं die. तुम्ही मराल तिथं मी मरेन. Where you live, I shall जिथं live. तुम्ही जगाल तिथे मी जगीन सासूबाई. And then God set everything right for आणि her. मग देवाने रूथसाठी सगळं काही बरोबर मांडलं बघा. One right choice can change your destiny. पण एक योग्य निवड तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकतो. तो एक योग्य निवड महत्वाची आहे. Maybe the circumstances of your life right now are the direct results of the past. आणि तुम्ही भूतकाळामध्ये जे काही निर्णय घेतले त्याच्यामुळे सध्याला जे काही तुमच्या जीवनात होत आहे ते होत आहे. Maybe you are in deep debt today. कदाचित आज तुम्ही फार मोठ्या कर्जात पडलाय. Not because of your today, it's because of the past. तुझ्या आजच्या दिवसामुळे नाही, तू भूतकाळात जे काही ठरवलं त्यापायी कर्ज झालंय. Maybe you are lonely today कदाचित आज तुला एकटं वाटतंय. because of series of bad choices in relationships. कारण की नात्यांमध्ये जे चुकीचे निर्णय तू घेऊन बसलाय त्याच्यापायी तुला आज एकटं वाटतंय. Or the way you treated people in the past. किंवा भूतकाळात ज्या पद्धतीनं तू लोकांना हाताळलं आणि वागवलं त्यापायी सगळे सोडून गेले आणि तू एकटी पडली. Maybe you are married but you don't have your spouse. कदाचित तुझा विवाह झालाय पण जीवन साथीदार बरोबर नाहीये. Maybe the wrong choices you made in the past. कदाचित भूतकाळात तू काहीतरी चुकीची निवड केली आहे And that's why you are single today. आणि म्हणून आज तू एकटा किंवा एकटीच आहे. But God can change it. आपण देव बदलू शकतो There is ना. hope for you. आपल्याला आशा आहे ना. Don't have a pity party. Get up and look at your present. Jesus is standing there. अरे स्वतःवरती कीव करत काय पार्ट्या करत बसला. बिचारा मी उठ जरा, प्रभू तुझ्या समोर आहे, उठ आणि चालायला लाग. All our past was bad. आपल्या सगळ्यांचाच भूतकाळ तसं म्हणायला गेलं तर वाईट होता बरं का. Our first parents, their past was bad. आपल्या प्रथम पालकांचा सुद्धा भूतकाळ वाईटच होता. And we adapted to their choices. आणि आपण सुद्धा त्यांच्या निवडीप्रमाणेच पुढे चालत आलो. Because we came from their stock. कारण त्यांच्यातूनच आपण बाहेर आलेली मानव संतान आहोत. None of our past was bright. म्हणजे आपल्यातल्या कुणाचाच भूतकाळ पाहिजे तसा उज्ज्वल नव्हता बरं But का. today if it is bright, it is because what I did with पण my life. आज आपलं जे काय उज्ज्वल चाललंय ते आपण जे काही निर्णय बरोबर घेतले त्यामुळे उज्ज्वल चाललेलं आहे. Praise God. देवाला धन्यवाद. You may be sick because of a series of unhealthy choices. आणि कदाचित तुम्ही भूतकाळामध्ये जे काही चुकीचे निर्णय घेतलेले आहेत, आरोग्याला जे बरोबर नाहीत असे निर्णय घेतले त्यामुळे आज तुम्ही आजारी आहात. Some of the people have got diabetes not because of what they ate today. हो, काही लोकांना मधुमेह म्हणजे डायबिटीसचा आजार त्यांनी आज जे खाल्लं त्यामुळे झालेला नाही. Not because of what you had in the morning breakfast. आज सकाळी तू
ब्रेकफास्टला जे खाल्लंय त्याच्यामुळे तुला साखरेचा आजार झालेला No, नाहीये no. All these years you are हाँ. eating junk food. ये स्टोरी बड़ी पुरानी है बेटा तू बहुत सालों से कचरा खाते आ रहा है You are abusing your body, आणि शरीराला विटाळतोय तू living by luck. आणि नशिबावरती एवढं जगतोय तू Amen. And never balanced it out. आणि कधी संतुलन साधलं नाही का रे तू See? And then today you are reaping. मग आज त्याचे भोग तुम्ही भोगणारच ना What you sow in the past, you reap in the present. भूतकाळात जे पेरतो ते वर्तमान काळात आपण कापतो ना रे Amen. हा ते सगळं साठलेलं कुठेतरी साखरेच्या स्वरूपात बाहेर येतच Say, you cannot make a series of bad choices and say that its results will always be good. चुकीचे निर्णय एका मागे एक करायचे आणि मग तरी म्हणायचं नाही नाही चांगलंच होणार ते कसं होणार And sometimes I told you, आणि कधी कधी मी तुम्हाला सांगितलंय because of the many wrong choices we made in the past, भूतकाळामध्ये अनेक चुकीचे निर्णय आपण घेतलेले you असल्यामुळे cannot observe a significant change with making just one good choice. एक चांगला निर्णय आज घेऊन काय आपल्याला उठून दिसणारा फरक लगेच दिसणार नाही And then expect all the wrong choices to be erased from म्हणजे your life. एका दिवसामध्ये दिल्ली नाही बनती एक दिन में सत्ता नाही आती बेटा त्याला वेळ लागतो तर ते सगळे अनेक चुकीचे निर्णय जे घेतलेले आहेत ते एका योग्य निर्णयामुळे सगळं एका दिवसात पुसलं जाणार नाही त्याला वेळ लागेल Because you did not get into deep trouble through making one bad choice. कारण की एक चुकीचा निर्णय घेऊन तू एवढा दलदलीत अडकलेला नाहीये तू एकामागे एक चुकीचे निर्णय घेतलेले आहेत You got into a trouble through making a series of bad choices. म्हणजे खूप सारे तू चुकीचे निर्णय आणि निवड केली आणि म्हणून तू एवढा दलदलीमध्ये जाम अडकलेला आहेस तर ते एका योग्य निर्णयावरती सगळं सुटणार नाहीये So give time for जरा God वेळ to दे work ना. on your life. देवाला काम करायला वेळ दे Amen. हा? If you really want your life to change for the better, जर तुला खरोखर आपलं जीवन चांगल्याकडे बदलायचं असेल तर मग पुढे you need to start with one good choice. एक चांगली निवड तुला करून आज सुरुवात करावी लागेल शुभस्य शीघ्रम And then मग over time you keep continuing doing and keeping good things and doing good things. जसा काळ जातो तसं चांगलं 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 करत राहा चांगलं करण्यात दमू नका थकू नका Amen. आमेन Positively keep on sowing good seed. आणि सकारात्मक रीतीनं चांगलं बीज पेरत राहा One day you will see the results. एके दिवशी तुम्हाला त्याचाही परिणाम दिसेल And no matter how big the difficulty आणि is, मग अडचण किती जरी मोठी असो you can still have a blessed life. तरी तुमचं जीवन आशीर्वादित होऊ If शकतं Lazarus can be raised up by Jesus Christ, अरे मेलेला लाजर जर येशू ख्रिस्त परत जिवंत करतात anything can be raised up in your life. काहीही तुझ्या जीवनामध्ये परत सजीव होऊ शकतं Anything. काहीही तुझ्या जीवनात कधीही सजीव होऊ शकतं Amen. आमेन You cannot do anything about what is behind you. तुझ्या पाठीमागे जे झालंय त्याच्या विषयीनं तुला काहीही करता येणार नाहीये खुद को कोस कोस के मरमत But you can do a great deal about what lies ahead of you. पण पुढे तुझ्या जे काही आहे त्याच्या विषयीनं तुला बरंच काही करता येणार आहे तो आगे बढो चलो चलो आगे चलो My Redeemer lives. माझा उद्धार करता जिवंत आहे आगे बढो And he will always give me another आणि chance. तो मला अजून एक संधी देणार इज अ गॉड ऑफ मेनी चान्सेस And he is right now standing before me. आणि आता तो माझ्या समोर उभा आहे Jesus left everything and stood before Martha. अरे येशूंनी सगळं सोडलं आणि त्या दिवशी मार्थेच्या समोर येऊन उभे And राहिले said, if you believe, you shall see the glory of God. आणि मार्थेला म्हणाले मार्थे देवावर विश्वास ठेवशील ना तर देवाचा गौरव पाशील So trust in him. तर देवावर विश्वास ठेवा विश्वासू जन हो If you have a situation that is too big to solve, अशी जर काही परिस्थिती तुमच्या जीवनात आली असेल की जी सोडवणं फार मुश्किल आहे then you are a material ready तर मी म्हणतो to तुम्ही receive a miracle. मी म्हणतो तुम्ही देवाचा चमत्कार स्वीकारायसाठी बरोबर ते भांडवल आणि माल आहात Praise God. कारण की तुमचा चाका एवढा जाम झालाय की आता देवच लागणार आहे. Amen. आमेन. Write a letter to Jesus. येशूंना पत्र लिही चल Come. आणि येशूंना सांग ये I'm ready to meet you today. येशू ख्रिस्त आज तुम्ही या मी तुम्हाला भेटायला तयार आहे Invite God to get involved. आणि देवाला आमंत्रित करा की दे बाप्पा माझं जीवन जे आहे त्याच्यात ये आणि जरा मला सगळं सुधरवून दे Trust him त्याच्यावर विश्वास ठेवा and then follow his directives. आणि मग प्रभू सांगेल त्यानुरूप करा Again, don't make the mess of following your own heart. आणि परत परत आपल्या हृदयाचं ऐकून त्याच चुका करायच्या नाहीत गरज नाही Amen. Amen. Make one good choice after another. एक चांगला निर्णय घ्या त्याच्या मागे एका मागे एक चांगलेच निर्णय घ्या And you will start seeing amazing miracles. आणि तुम्हाला अद्भुत चमत्कार दिसायला लागतील God has the power to change अहो, देवाकडे सामर्थ्य आहे सगळं बदलायचं anything which is worse. आणि जे काही वाईट आहे वाईटातलं वाईट आहे त्यालाही बदलायचं सामर्थ्य देवात आहे Father, I thank you for your wisdom. देव बाप्पा तुझ्या ज्ञानासाठी मी तुझे आभार मानतो Thank you for your guidance. माझ्या बापा तुझ्या मार्गदर्शनासाठी मी तुझे आभार मानतो Thank you that you are allowing me to make good choices धन्यवाद की today. तू मला आज योग्य निर्णय घ्यायला मदत करत आहेस Please help me, Lord, देव बाप्पा कृपा करून मला सहाय्य कर to leave my past disappointments behind की भूतकाळातली माझी निराशा मी आता बाजूला टाकावी and begin one by one to make
good choices, आणि आता आजपासून मी एकामागे एक चांगले निर्णय घ्यावेत, the right decisions योग्य निर्णय घ्यावेत, that will reap a big harvest for me today. ज्यातनं माझ्यासाठी एक मोठा हंगाम मला कापता येणार आहे. In the name of Jesus. येशूंच्या नावात Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन. Say, बघा, by saying this, you have erased your past, असं बोलून तुम्ही तुमचा भूतकाळ आता पुसला, at least in your thinking. कमीत कमी विचारसरणीतनं तरी पुसलात. Now your situation will change. आता तुमची परिस्थिती बदलेल. पण Amen. सारखं आपलं तेच रडगाणं, सारखं आपलं तेच रडगाणं, अरे कितले साल वही गाएगा. Amen. You have to look in the present. The वर्तमान. present is now. वर्तमान काळात बघ ना, आता आज अभी क्या हो रहा है वो देख. I want now. मला आता पाहिजे. I want blessings for today. अरे मला आजच्या दिवसासाठी आशीर्वाद पाहिजे. Say, if I live today, I will see tomorrow. आणि आज जर जीवन राहिलो तर उद्याचा दिवस बघता येईल ना. If I die today, what I will see आज जर tomorrow? मेलो तर काय उद्याचा दिवस बघायला मिळणार आहे. I want my today to be blessed. मला माझा आजचा दिवस आशीर्वादित हवा आहे. Even now. आता सुद्धा, Even now. आता सुद्धा. Paul says, पॉल बोललाय, I count myself not to have apprehended, आणि मी स्वतःला काही मानत नाही, but one thing I do, पण एक गोष्ट मी करतो, forgetting the past, मी भूतकाळ विसरतो, those things which are behind, आणि ज्या गोष्टी मागे आहेत त्या मागे, and reaching forth for those things which are before आणि me. ज्या पुढे आहेत त्या पुढे झापड लावून पुढे चला. That's what Philippians 3:13 असं says. फिलिप्पी 3 अध्याय 13व्या वचनामध्ये महान प्रेषित संत पॉल बोललेला आहे. I'm reaching for those things which are before me ज्या right now. गोष्टी आता माझ्या समोर आहेत त्या गोष्टींना बघून मी पुढे चाललेलो आहे. I know about today. मला आजच्या दिवसाचं माहिती I आहे, don't know about tomorrow. मला उद्याचं माहित नाही. Say, I want it now. मला आता हवंय. आज Praise का God. दिन मुझे अच्छा बनाना है. Amen. आमेन. Paul says, पॉल बोलला, look to what lies before you. तुझ्या समोर जे आहे ना त्याच्याकडे बघ. There is something that can be done of your present. तुझ्या वर्तमानाचं तुला काहीतरी करता येणार आहे ते करायचं बघ. Nothing can be done of your past. बाकी भूतकाळचं आपण काही करू नाही शकत. Past is gone. भूतकाळ गेला, जो बात गई वो बीत गई. मैं बार बार बोल रही हूँ, जो बात Even गई वो now, बीत गई. God can do. आज सुद्धा देव करू शकतो. You know, faith is now. विश्वास आत्ताचा असतो. Now, faith is the हा, substance. आता विश्वास ही एक बाब है. Now, faith is the आता substance. विश्वास ही एक बाब है, वचन है. Amen. आमेन. Paul says, I can look to God for his plan. पॉल म्हणाला, मी देवाकडे देवाच्या योजनांसाठी बघू शकतो. I can look to God for his restoration. मी देवाकडे देवाने मला पुनर्वसित करावं म्हणून बघू I शकतो. can look to God for his healing. मी देवाकडे देवाने मला आरोग्य द्यावं म्हणून बघू शकतो. I don't want to lament over my past, मला माझ्या भूतकाळावर रडत बसायचं नाहीये. my mistake or whose mistake. कोणाची चूक, माझी का तुमची, काय कोर्टात जायचं का, चला. I don't want to even grow content with my past आणि victories. मला माझ्या भूतकाळातल्या विजयांवरती सुद्धा काही बोलायचं नाहीये. I want to grasp what is now. आता जे आहे ते मला हातात धरायचं आणि आगे बढो माझी भूमिका आहे. See, you have to grasp with it with your right hand. आणि उजव्या हाताने आता जे आहे ते हातात घे. But unless you release the past which is there in your right hand, you cannot get the present in your right पण hand. त्या उजव्या हातामध्ये जो भूतकाळ तू धरून बसलाय तो जोवर तू सोडत नाही तोवर त्या उजव्या हातात तुला वर्तमान मिळणार नाही. Drop the past from your right hand and grab that of the present. उजव्या हाताने भूतकाळ सोडून दे आणि त्याच उजव्या हाताने वर्तमान काळ हातात घे. Amen. आमेन. And that's how Jesus is going to deal with you. आणि अशा रीतीने येशू ख्रिस्त तुझ्या जीवनाला हाताळणार If आहे. Jesus came to meet Mary and Martha, it is for now. येशू जर मरिया आणि मार्थेला भेटायला आले तर ते आत्तासाठी भेटायला आले की अभी. Because Jesus came with a thought that today I'm going to raise up Lazarus. कारण येशू या विचाराने आले की आज मी लाजराला जीवन करणार आहे. He didn't tell them, असं त्यांना येशू बोलले नाहीत, but पण he came with that thought. येशू त्या विचाराने आलेले होते जो हो गया पण आज मी लाजराला I'm जिवंत going to करायला- raise up Lazarus today. Today we will have a party. आज मी लाजराला जिवंत करायला आलोय. आज आपण पार्टी करायची. Today evening we have to have a आज party. संध्याकाळी आपण पार्टी करायची. Praise God. देवाला Now धन्यवाद. that party depends on you. पण ती पार्टी तुझ्यावर अवलंबून आहे. You have to say, even now, Jesus, I want it. तू म्हणायचं की आता सुद्धा मला माहित आहे येशू मला हवंय. Now I want it. मला आता हवंय. Evening I have arranged for a party. आज संध्याकाळी मी पार्टी प्लॅन केलेली आहे. So you have to do something now. तर येशू तू आता काहीतरी कर Amen. असं म्हणायचं. Say, no positivity will affect your present unless negativity goes. जोर नकारात्मकता जात नाही ना तर सकारात्मकता तुझ्या वर्तमान काळावर प्रभाव पाडू शकत नाही, शकणार नाही. Many people are dragging
Their past, like the baggage they go into the airport to take. अनेक लोक आपला भूतकाळ एअरपोर्ट वरती बॅगा घेऊन जातात तसं घेऊनच चाललेत आयुष्यात. कसले वेताळ लावून फिरताय उगीच. Dragging your yesterday into today makes arrival in tomorrow impossible. अरे कालच्या दिवसाला आजच्या दिवसात घुसवून उद्याच्या दिवसासाठी मुश्किली कशाला तयार करतोयस. Moreover, आणि त्याहून जास्त if Mary and Martha had hurt in their heart मरिया आणि मार्थेच्या हृदयात झाली जखम, त्या रुसल्या, against Jesus, येशून विरुद्धच रुसल्या. बोला. they wouldn't have received a miracle that day. तर मग त्यांना त्या दिवशी चमत्कार मिळाला नसता जर येशून विरुद्धच रुसून त्या बसल्या असत्या तर. Oh, why did Jesus come नाही early? पण असं कसं येशू लवकर का नाही आले. Because the people said Jesus has come. कारण लोक बोलायला लागले की येशू आलेत. She could have said, तर ती बोलू शकली is असती, this the time to come? ही काय वेळ आहे का यायची, अगोदर I यायला don't want नको? to meet. मला नाही भेटायचं आज. हो का? Finished. अरे जो उद्धार करायला आलाय त्यालाच भेटायचं नाही बोलल्यावर Say- तुझा उद्धारच व्हायचा कसा. Your heart should be clean. हृदय साफ पाहिजे बेटा. दिल में खामी आएगी तेरा उद्धार होने से राह फिरतो. Amen. दिल में खोट मत ला, दिल साफ रख. Forgive and forget the errors, क्षमा कर आणि चुका विसर. all the missed opportunities. बघा जे काय आपल्याला संधी हातात आली ती आपल्या हातनं गेली गेली ती गेली, आता जाऊ दे. Forgive those people what they did in the past. आणि ज्या काही लोकांनी भूतकाळात जे काही केलं त्यांना क्षमा कर, जरा दिल बडा God कर. will take care of them. देव सांभाळेल ना त्यांना. You There's don't no- take care of them. देव सांभाळेल त्यांना. You don't take care of them. तू नको त्यांना सांभाळायला जाऊ, त्यांनी असं केलेलं आहे, मी त्यांचं असंच करणार. तू कोण? No. नाही 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 नाही. You must forfeit and forego and take hold of the opportunity that lies before you. ते सोड रे सगळं आणि जी संधी तुझ्या समोर आहे ना ती हातात घे आणि पुढे चल. Say, you cannot walk backwards and think you're going हो ना. to your tomorrow. मागे 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 चालत जायचं आणि तरी असं म्हणायचं मी पुढे चालली आहे. No. ना लोक म्हणतील वेडा बिडा आहे का काय हा. You are walking backwards. How can you enter the future? हा मागे 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 चालत चाललाय आणि मग तू असं म्हणतो मी भविष्यात पाय टाक. हे कुठलं भविष्य आहे. Secondly, दुसरी बाब, don't carry forward emotional baggages. हे भाऊकपणा घेऊन सगळी बोचकी नका घेऊन फिरू उगीच. Many people have too many emotional baggages. अनेक लोकांची ना भाऊक बंधनं खूप असं, भाऊक बोचकीच खूप Regrets, आणि खेद खूप, bitterness, कडूपणा खूप, pain, वेदना खूप, unforgiveness. क्षमा न करायचा स्वभाव खूप, आणि घायाळ त्याच- मी हरणी. हो का. And it has been following them for years. आणि वर्षोनवर्ष त्यांच्या मागे वेताळ लागले, घायाळ मी हरणी. हालेलुया. You must drop all that in order to receive the मी present. काय म्हणतो, वर्तमान काळात आपल्याला आशीर्वाद हवेत ना, ते बोचकी सोड ना बाबा. Because God plans to take you higher. कारण देवाला तुला उंच न्यायचंय, वर न्यायचंय. With all that bitterness, He cannot take you. तो सगळा कडूपणा तुझ्या हृदयात ठेवून देवाला तुझ्या जीवनात काहीही करता येणार नाहीये. If I have reached my present in this fashion, आज या पद्धतीनं मी माझ्या या वर्तमान काळात असा आहे, it's only because कारण I एकच just आहे. forgot all my past and all the past हो, people माझा what they सगळा did. भूतकाळ मी विसरलोय आणि भूतकाळातली सगळी माणसं, सगळा भूतकाळ सगळं मी विसरलोय. Yes. हो. The day you get up in the morning, you have finished with yesterday. ज्या दिवशी तू सकाळी उठतो, बस कालचा दिवस संपला. Amen. आज नई स्टोरी, नया दिन, प्रभु के साथ आगे बढ़ो. Amen. Amen. This is the day that the Lord has made. आजचा दिवस यहोवाने बनवलाय. And Let I us will rejoice. rejoice मी आनंद and be glad in करणार it. आणि प्रभूचे ऋण मानत राहणार. Today is the day. आजचा दिवस आहे. Yesterday is gone. It will never come back. कालचा दिवस गेला, yesterday is gone, तो नाही परत येणार. Forgive and forget. क्षमा करा आणि विसरून जा जे झालंय ते. Release it all. सगळं सोड ना, मूठ ढिल्ली करणार And बाबा. sometimes those things are in the back and it comes in the front, but just push it back आणि again. कधी कधी त्या पाठीमागच्या गोष्टी आपल्या समोर येतात, अशा हलवून टाक, डिलीट बटन मार देने का Amen. एकदम. हालेलुया. Delete it. डिलीट कंप्यूटर में डिलीट करते ना, जो नहीं दिखाना हो झट से डिलीट करते. Amen. है ना. Wipe वैसा them delete off करते. your memory. तसं तुझ्या स्मरणातनं डिलीट करते. अरे Because- काय जीवाला लावून घेतले उगीच. Some people, they have even the old photographs. काही लोकांचे असे जुने फोटो पण This is the one who troubled me. ह्यानी मला, हो का, This is the one. ह्याने मला इतका त्रास दिला, मी कधी विसरणार नाही. And so from the album, it comes on the wall frame. आणि मग अल्बम बंद फोटोवर फ्रेम करून अशी लावतात. See, and whenever they go in and come out, म्हणजे आतमध्ये येताना जाताना त्यांचे फोटो बघून दात ओठ खाऊन असे. याच्याचमुळे आज हो. माझा पायात चप्पल ओ, नाहीये. कभी सामने आया तो मैं फाड़ के खाऊ इस बंदे को, उसके वजह से मेरे Amen. जीवन याच्यामुळे में. माझं चप्पल नाहीये बाबा. त्याच्यामुळे माझं सगळं गेलं, पायात चप्पल नाही बघा. आणि पुढं पण तुला चप्पल नसणार. नसणारच आहे.
As long as that Ah. frame is on the wall, you will never wear slippers your whole life. जोपर्यंत ती फोटो फ्रेम तू समोर लावून ठेवलेली आहे ना, तुझ्या पायात पुढे पण चपला नसणार आहेत. Amen. तो पैर में चप्पल कर चाहिए तो सब भूलो और आगे चलो. Failure is not meant to tie you down. अरे अपयश काही तुला खाली बांधून ठेवायला आलेलं नसतं. Failure is a lesson for you that you don't fall in it again. अपयश म्हणजे एक धडा आहे की त्याच्यात परत पडायचं नाही. म्हणतात ना जगात अपयश यशाची पहिली पायरी आहे. Amen. उससे सीखो, वापस वैसा करो मत और आगे चलो. And let me tell you, आणि एक सांगतो, the moment you forget the past, ज्या क्षणाला तुम्ही भूतकाळ विसराल ना, that one door you are fighting for, today God will open 10 doors. त्याच्या एका दारासाठी तुम्ही एवढे लढत होता ना, देव आज 10 दारं तुमच्यासाठी उघडेल. तर तो 10 भूतकाळ- doors He will open. 10 दारं देव आज उघडेल. That one person cheated you, God will bring 10 people who will bless you. त्या एका व्यक्तीनं तुला फसवलं ना, सोडते देव तुला आज 10 लोक आशीर्वाद देणारे पाठवेल. Amen. आमेन. That one house you are cribbing and crying, today He will give you 2 houses. त्या एका घरासाठी तू एवढा रडत होता ना, तक्रार करत होता ना, देव तुला आज 2 घरं देईल. Yes. हो. That lady yesterday gave the testimony. काल एका बहिणीने साक्ष सांगितली. God gave me 2 houses. म्हणाली देवाने मला 2 घरं दिली. I was fighting for that house. मी त्या घरासाठी झगडत होते. That area was a Jhopadpatti area. आणि तो परिसर म्हणे सगळा झोपडपट्टीचा होता. My in-laws were not giving the house. आणि माझे सासरचे लोक मला ते घर देत नव्हते. But after I came to Jesus, पण म्हणे मी येशूंकडे आले. Jesus blessed me येशूने मला आशीर्वाद and दिला they gave that house to me. आणि त्यांनी मला ते घर दिलं. But पण God did another miracle. देवाने अजून त्यावर चमत्कार In केला. a new place, better coming up place, God gave me 2 houses. एका नवीन जागेमध्ये देवाने मला 2 घरं दिली. तर मिळेल बेटा मिळेल, पण ते पहिल्याचं सोड जरा. Any hurt that comes in you does not require you to be bitter. ज्या जखमा तुम्हाला होतात त्या जखमेत तू असं कडू व्हायची ऍक्च्युअली गरज नाहीये. Amen. आमेन. तुला वाईट वाटलं, तू रुसला, To become bitter requires a choice. कडू व्हायला निवड लागते. की तो रुसवा जरी आलेला असला तरी कडूपणा हृदयात आणायचा नाही, याच्यासाठी निर्णय घ्यावा लागतो. Hurt is not a choice. बघा जखम काही निर्णय नाहीये. Hurt will come. जखमा तर होऊ शकतात But कधी ना कधी, whether I feel bitter about it is a choice. पण झालेल्या जखमेविषयी कडू व्हायचं का नाही व्हायचं ही निवड तुझी आहे. How long will I sit there on the ash heap depends on me. किती दिवस त्या राखेच्या ढिगावर मी असा चोळत बसणार आहे ते माझ्यावर आहे ना. In fact, the hurt is there to make you better. उलट पक्षी त्या जखमा तुला चांगला माणूस करायला झाल्यात. That hurt is there that you may come to Jesus. उलट पक्षी त्या जखमा तुला अशासाठी झाल्यात की तू अजून येशूंच्या जवळ यावं. Amen. असं म्हण, असं If you समज. cannot release the negative past, नकारात्मक भूतकाळ जर तुला हातातनं सोडता येत नाहीये, you cannot ask anything from Jesus in the present. येशूंकडे तू वर्तमान काळात काही मागू शकत नाहीस. मागूही नको, कारण मिळणारही नाही. Amen. आमेन. Always set a vision before you. नेहमी एक दृष्टांत समोर ठेवा Walk towards it. आणि त्या दृष्टांताकडे चाला. A vision is never in the past. दृष्टांत कधी भूतकाळातले नसतात. Vision is always in the future. दृष्टांत नेहमी भविष्यकाळासाठी असतात. Thank the Lord. प्रभूचे आभार माना. Lord, I thank you म्हणा प्रभू मी तुझे आभार that मानतो today I'm alive की आज मी जिवंत आहे and I'm standing before you आणि आज मी तुझ्या समोर to उभा आहे. receive blessings, fresh आशीर्वाद blessings दिलाय. today. ताजे तवाने आशीर्वाद आजही तुझ्याकडनं घ्यायला मी इथे उभा आहे. Remember one thing. एक गोष्ट लक्षात If ठेवा, God has kept you alive today, देवाने जर आज तुला जिवंत ठेवलंय it is only with the desire to bless you. तर एकाच इच्छेनं की देवाला तुला आशीर्वाद द्यायचा आहे म्हणून देवाने तुला जिवंत ठेवलंय. Otherwise, you would have died before. नाही तर अगोदरच तू मरू शकत होतास. But today you are living. पण आज तू जिवंत आहेस. Your present is there. आज तुझा वर्तमान काळ तुझ्या समोर And आहे Jesus is standing before you. आणि येशू तुझ्या समोर उभे आहेत. Talk to Him. येशूंशी बोला. Don't complain to Him तक्रार करू नका येशूंना, because complaint is always of the past. कारण तक्रारी नेहमी भूतकाळातल्याच असतात. Talk to Him. येशूंशी बोला. Lord Jesus, असं म्हणा की this प्रभू is my येशू, condition, माझी अशी अवस्था आहे but I want to see better days. पण मला चांगले दिवस पुढे बघायचे I belong to the covenant. आणि मी करारातलं लेकरू आहे. Even now, आता सुद्धा you can change my situation, तू माझी परिस्थिती बदलू शकतो and I am ready for it. आणि मी तयार आहे. Finish. That is the first right choice you can make. असं येशूंशी बोलायचं आणि तोच पहिला बरोबर तो निर्णय आणि निवड तुम्ही आता करताय. Amen. आमेन. When a person does not learn from the failure and success of the people in time past, एखादा माणूस जेव्हा गतकाळातल्या भूतकाळातल्या अपयशांपासून शिकत नाही, he repeats history. तो इतिहास परत तोच घडवतोय. Say, we are not called to repeat history. आपल्याला इतिहास तोच इतिहास परत घडवायला बोलवलेलं We नाही. have to erase that history आपल्याला तो इतिहास पुसायचा आहे and
align ourselves to His story. आणि स्वतःला देवाच्या कहाणीमध्ये आणून बसवायचं आहे. Amen. आमेन. And see the change that will take मग place. बघा तुमच्या जीवनात काय काय बदल होतात. I like the faith of Martha. मला ना मार्थेतला विश्वास आवडतो. Amen. I don't know why Mary didn't have that kind of faith, though she was seated at the feet of Jesus. to मला learn. माहित नाही मरियामध्ये त्या पद्धतीचा विश्वास का नव्हता, कारण मरिया तर प्रार्थनेचाच वाटा नेहमी प्रभूच्या चरणी बसायचा घ्यायची, तरी तिचा तसा विश्वास नव्हता, पण मार्थेचा होता जो मला आवडतो. Isn't it? है ना. Actually, Mary should have said, खरं म्हटलं तर मरियेनी असं म्हणायला हवं होतं. even now I know. आताही मला माहित आहे. But Martha said, पण मार्था बोलली. I don't know, faith words sometimes come from unexpected sources and people. कधी कधी विश्वासाने भरलेले शब्द अनपेक्षित लोकांच्या तोंडातनं सुद्धा बाहेर येतात बरं का. Amen. ज्यांना आपण दंडाज्ञा देऊन असं म्हटलेलं असतं, ये तो कुछ काम का नहीं है. Suddenly that fellow talks faith. अचानक वो जो कुछ काम का नहीं है वही बंदा विश्वासाने भरलेले शब्द बोलतो. Amen. आणि मग म्हणावं लागतं की अपने से ज्यादा तो ये होशियार है. Praise God. देवाला The धन्यवाद. moment she said, even now, ज्या क्षणाला मार्था म्हणाली आताही, that day Lazarus was raised. बस त्या That दिवशी day. त्या वेळेला लाजर जिवंत झाला. Not the next day. पुढच्या दिवशी नाही काही, That day. त्याच दिवशी लाजर जिवंत झाला. Amen. आमेन. See, God will honor you when you say even now. देव तुमचा मान करेल जेव्हा तुम्ही असं म्हणाल आताही मला माहितीये तू करणार. Because Jesus said, कारण येशू बोलला, I am the resurrection and the life. मी पुनरुत्थान आणि जीवन आहे. He who believes on me, जो माझ्यावर विश्वास ठेवेल though he is dead, जरी तो मेला he shall live. तरी तो जगेल. Amen. बस ना खत्म ना सारा ही खत्म हो जाता ना उधर. And Jesus was trying to say, आणि येशू असं म्हणायचा प्रयत्न करत होते, for this statement of yours, तुझे जे विधान आहे ना बाई, take me right now to Lazarus. आता या वेळेला तू मला लाजराकडे नाही बरं, Take me to that grave. त्या कब्रस्तानाकडे आत्ताच्या आत्ता मला नाही बाई, हे जे विधान तुझ्या तोंडात ना आता तू काढलंय I त्या want to give your Lazarus now. मला तुझा लाजर तुला आत्ताच परत करायचा Because आहे. you said even now, I will give now. कारण की तू म्हटली ना आताही, तर मी पण करतो आत्ताच. I will raise up Lazarus now. मी आत्ताच लाजर जीवन करतो. चल Today you shall be with me. आज तू माझ्या सोबत असणार. Amen. Amen. Today there shall be a celebration. आज आपण आनंदोत्सव करणार. Today evening shall be a party. आज सायंकाळी आपण पार्टी करणार. Amen. आमेन. Somebody said, कोणीतरी बोललं, the grave unearths our view of God. जी कबर असते ना ती आपले देवाविषयीचे दृष्टिकोन उघडे करते. Praise God. कबर देवाविषयीचे आपले दृष्टिकोन उघडे करते. Amen. Amen. If God is a now God, जर देव आत्ताचा देव आहे He will dig up the grave for you. तर तो तुझ्यासाठी कबर खणेल Raise up your Lazarus for you. आणि तुझा लाजर तुझ्यासाठी परत जीवन करून पुढे आणेल. Praise जर देव God. आत्ताचा देव आहे The तर. God of peace with you is Shan- with you. शांतीचा देव तुझ्या सोबत आहे. That's what Paul said. असं पॉल बोलला ना, Isn't it? है ना, बोलला का नाही? God of peace is with you. शांतीचा देव तुझ्या सोबत आहे असं पॉल तुमच्या He is बायबलमध्ये standing here. बोलला. इथे तो उभा आहे. God of peace is standing here. शांतीचा देव कुठे कुठे नाही, इथे Hey, उभा आहे. talk to him. त्याच्याशी बोला. Romans 15:13. रोम करास 15वा अध्याय त्यातलं 13व वचन बघा. Now the God of hope fill you with all joy and peace in believing, that you may abound in hope through the power of the Holy Ghost. रोम करास 15वा अध्याय आणि कुठलं वचन? 13व वचन. धन्यवाद, थँक्यू. तिथे बघा लिहिलं आहे, आता आशेचा देव विश्वास धरण्याकडून तुम्हा संपूर्ण आनंदाने व शांतीने भरो, असे की पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात तुम्हाला आशा विपुल व्हावी. When? कधी? Now. आता. Now the God of hope will fill you with joy. लिहिलंय ना मराठीमध्ये बघा, वाचा तुम्ही मराठीमध्ये. रोमकरास 15वा अध्याय 13वा वचन, असं बोट ठेवा आणि वाचा. लिहिलंय ना आता. आता आशेचा देव आता. हाँ, कल की now. बात ही नहीं है बेटा, आता. हाँ, भूतकाळ की भी बात नाही, आता. Even now, आताही when things look bleak, जेव्हा गोष्टी तुला अंधुक वाटतात, God will do it. देव खरे. Even now, आताही when things are dark, जेव्हा गोष्टी सगळ्या काळ्या आहेत, God will send the light. अगं देव करेल, प्रकाश पाठवेल देव. Even now, आताही when the situation seems as though everything is जेव्हा gone, परिस्थिती असं म्हणत आहे की गेलं खलास, अभी सब खतम, a change will take बदल place. घडेल. आताही Even now, आताही I believe that God will do impressive things in your माझा life. विश्वास आहे देव तुझ्या जीवनामध्ये प्रभावशाली काम करेल. Maybe you are at the end of your rope. आणि कदाचित तू तुझ्या दोरीच्या अखेरीला आला असशील. Maybe in your marriage, कदाचित तुझ्या विवाहात तुला असं वाटत असेल की अभी खतम, or frustrated with your children's behavior. किंवा वैताग आला असेल मुलांचं जे काही वागणं आहे ते बघून की पार कंटाळा आलाय,
पोराटोरांचा and you feel like a miracle could help you, आणि असं वाटत असेल की आता चमत्कारच मला वाचवू शकतो, then my God is in the miracle मग business माझा देव तर चमत्कार करायच्या व्यवसायात आहेच आहे. for thousands of years. हजारो वर्षांपासून माझा देव जो आहे तो चमत्कार करायच्या व्यवसायातच आहे And my God's work is very आणि impressive. माझ्या देवाचं काम सुद्धा फार प्रभावशाली असतं. Very impressive. हे माझ्या देवाचं काम म्हणजे फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट असं काम असतं. Amen. Amen. Throughout the Bible, अगदी पूर्ण बायबल मध्ये we read how God stepped in and helped his people. आपण वाचतो ना देव कसा आला आणि देवाने कसं त्याच्या लोकांना मदत केली. Abraham, अब्राहम, Moses, मोशे, David, Solomon, दावीद, Joshua. शलोमोन, योशुवा, Daniel. हालेलुया, दानिएल. Each one of them have an amazing story to share. या सगळ्यांकडे बघा ना काय कथा आहेत, किती सुंदर त्यांचं जीवन बदलणाऱ्या कथा. Each one of them will tell you how impressive God has been to their situation. त्यांच्यातला प्रत्येक जण तुम्हाला सांगेल की देव किती प्रभावशाली रीतीनं त्यांच्या त्या परिस्थितीत काम करून गेला. Even today in our midst we have people carrying great testimonies. आजही आपल्यामध्ये असे काही लोक आहेत की ज्यांच्या जीवनात महान चमत्कार झालेली साक्ष आहे. Amen. आमेन. They can confirm it even आणि now. आता सुद्धा ते लोक कन्फर्म करून सांगू शकतात की Today. येस माझ्या जीवनात अशी साक्ष आहे. Today is what date? आज काय तारीख आहे? 24, आज काय 25, 24 तारीख 25 26 26. 26 Today, now, even now, today, people will confirm what आता God did आता for या them. 26 तारखेला पण काही लोक इथली तुम्हाला कन्फर्म करून सांगतील की हे बोलतायत ते खरे बरं का, देव चमत्कार करतो माझ्या जीवनात झालेला आहे. Not only in the past, even today, something must have been आणि happening. आज to you. सुद्धा काहीतरी तुमच्या जीवनामध्ये झालेलं You असणार आहे. have a miracle testimony of today. आज सुद्धा आजची काहीतरी चमत्काराची साक्ष तुझ्या जीवनात A असणार. miracle manna had fallen on your हो, life today. चमत्काराचा मान्ना तुझ्या जीवनावर आजही पडलाय You did pick up manna in the morning. आणि सकाळी तू मान्ना वेचलेला आहेस. Yes. You did pick up manna in the सकाळी तो morning. मान्ना तू वेचलाय म्हणून तू आता इथं बसलाय. Praise God. Amen. His mercy is new every morning. त्याची दया रोज सकाळी नवीन असते. His faithfulness is there, great. त्याचा विश्वास सुपणा आभाळापर्यंत पोहोचेल एवढा मोठा आहे. And you got it today. आणि तुला ते आज सगळं मिळालंय सकाळी सकाळी. Your rising up is a miracle. तुझं उठणं चमत्कार आहे. Your breathing is a miracle. तू श्वास घेतोय तो एक चमत्कार आहे. You dressing up is a miracle. तू छान छान कपडे घालतोय एक चमत्कार आहे. Yesterday that lady said I couldn't even dress up myself. काल ती बहीण बोलली बघा साक्षीमध्ये की मला तर स्वतःहून कपडे पण नेसता येत नव्हते, But after Jesus touched me, पण येशूंनी मला स्पर्श केल्यावर I can lift up glass, I can do all the work. आता मला ग्लास उचलता येतो, Yes. सगळं काम करता येतो म्हणाली. I couldn't even lift up my hand, she said. पण ते माझा हात पण मला वर करता येत नव्हता. Forget about lifting up a glass. बाकी तर ग्लास बीस हातात घेणं, Forget काम about करणं dressing myself. आणि स्वतःला नेसवणं कपडे घालणं तर फार लांब. Then she lifted both the hands. आणि मग तिने दोन्ही हात वर केले She said, my Jesus gave आणि strength म्हणाले back to माझ्या me. येशूनी माझी ताकद मला परत दिली. Say, little हालेलुया. things. छोट्या छोट्या गोष्टी We never say, oh, I could lift my hand today. आपण कधी म्हणतो का स्ट्रॉंग बिलीव्हर लोक, आज ना मला माझा हात वर करता आला, बोललाय And कधी? it's a miracle. अरे तो चमत्कार आहे, बोल ना. It's a miracle. चमत्कार आहे हात इथला इथे जाणं. You It's a know, miracle. you know, some people cannot lift up their hand like तुम्हाला this. माहितीये काही लोकांना त्यांचा हात असा वर करता येत नाही. Come on, check it up. हाँ, तपास देख हो रहा क्या Oh, देख God. You can? हो रहा है हो रहा है तो बोल धन्यवाद, Thank you, Jesus. बोला धन्यवाद. I know people who cannot do that. मला माहितीये काही माणसं ज्यांना हात वर करता येत नाहीत. Can you turn your head to the तुला left असं डोकं वळवता येते and to the right? ऐसा जमरा. Or some people have to move their body. काही लोकांना अख्खं शरीर असं करावं लागतंय, गोष्ट वेगळी. Say, you need to thank God. प्रभूचे आभार मान, काय आलोक मान आभार कर फिरून अरे वा, Praise God. आलोक तुला अजून पण आशा आहे. आमेन. I mean, you cannot say that Jesus has not met you today. तुम्ही असं म्हणूच नका की येशू मला आज भेटलेले नाहीयेत. भेटलेले Amen. आहेत म्हणून तर तू इथे आता आपण एवढी सरळ जाते गपचूप 10:30 चर्चेत Praise God. बसायला. Even now. आता पण येशूंनी कार्य केलंय म्हणून आपण चर्च मध्ये. Praise God. तुमचा थोडा नाही तर मी एवढी सरळ जाते की गपचूप 10:30 चर्चला येईन. My God does the impressive every अरे moment. ते छाप पाडणाऱ्या गोष्टी दर क्षणाला करतो बेटा. But Pastor, up till now it has not happened. नाही नाही पास्टर पण आतापर्यंत परत तेच. Will it happen, Pastor? नाही पास्टर वापस होईल. It will happen अरे now. होईल ना, आता You होईल. did stand before Jesus. येशूंसमोर तू उभा राहशील. Did you stand before Jesus? राहिलास का येशूंसमोर उभा सांग. हा सकाळी सकाळी उभा राहिला का येशूंसमोर? Amen. हजेरी लावली का की मी प्रेझेंट आहे सर? Up till now it has not happened because you did not stand before Jesus. आतापर्यंत घडलं नाही कारण तू येशूंसमोर उभा राहिला नाही. It will happen now. आता होईल. Jesus has come to your village. येशू तुझ्या गावी आलेत He is standing in the Bethany village. आणि येशू बेथानी गावात उभे आहेत. He is standing in Dapodi village. येशू आज दापोडी गावात आलेत. He is standing at Pune village. आज येशू पुण्यात आलेत. He is standing near your house. आज येशू तुझ्या घराजवळ आलेत.
Praise वा, वा, वा. God. देवाला धन्यवाद. You are in the house of God. देवाच्या मंदिरात, देवाच्या घरात तुम्ही Jesus बसलाय. is standing here. येशू इथे उभे आहेत. You are और in the क्या house चाहिए? of prayer. तुम्ही प्रार्थनेच्या You घरात are आहे. in Bethel. तुम्ही बेथल मध्ये आहे. और क्या चाहिए बेटा? Bethel means house of bread. बेथल म्हणजे भाकरीचं घर. And if you don't get bread there, what is the use of that name? आणि भाकरीच्या घरात जर भाकर मिळाली नाही तर त्या घराचा काय फायदा? Praise God. देवाला You are धन्यवाद. standing on holy ground. तुम्ही पवित्र भूमीवर उभे आहात. And you are here because my Jesus is आणि here. माझे येशू इथे आहेत म्हणून तुम्ही इथे आहात. And because my Jesus is here, you are here. माझे येशू इथे आहेत म्हणून तुम्ही इथे आहात. And you are here because Jesus is येशू here. इथे आहेत म्हणून तुम्ही इथे आहात. It's a mutual contract. बघा, तुम्ही इथे आहात म्हणून येशू इथे आहेत, येशू इथे आहेत म्हणून तुम्ही इथे आहात. आपसा आपसा म्हणजे आमचा बॉन्डिंग बहुत अच्छा है. In the mighty name of Jesus. जीसस कार मेरा बॉन्डिंग बहुत अच्छा. मैं गया कि जीसस आते ही और जीसस आया कि मैं जाता ही. Praise God. Say it. असं बोला. Amen. आमेन. Yesterday that fellow who was demon possessed, what he said? एक तो सैतानग्रस्त मुलगा काल होता ना, तो काय बोलला? I forgot. He said something. हो, हा? येशू. Huh? Where is Jesus? येशू कुठे आहेत बोलत होता. येशू I कुठे? want Jesus. मला येशू पाहिजे. सैतानग्रस्त अंगात आलं होतं त्याच्या आणि तो म्हणतो येशू कुठे आहेत, मला येशू पाहिजे. Like that Gadara man. तो गदारा मधला होता ना He came सैतान. running to Jesus. धावत धावत येशूंकडे आला. See, they have demon in them, but still they can run towards Jesus. त्यांच्यामध्ये दुरात्मे असतात पण तरी सुद्धा ते येशूंच्या जवळ धावत येऊ शकतात. तसं एक काल इथे झालं. Your hunger and thirst will draw you to Jesus. तुझी भूक आणि तुझी तहान तुला येशूंच्या जवळ आणेल. He was crying. तो रडत होता. He said, I want तो Jesus. म्हणाला मला येशू पाहिजे. The demon was in him, but he cried out, I want Jesus. त्याच्या आत दुरात्मा होता पण तो म्हणतो मला येशू पाहिजे. And I said, receive Jesus then. म्हटलं येशू स्वीकार मग And then घे. immediately he was delivered. आणि लगेच तो सुटका पावला. शुद्धीत आला, साक्ष पण दिली. वाह वाह वाह. Say- नजरों के सामने इतने सारे चमत्कार हो रहे हैं कि Praise नजर ही God. मर गई अभी तो लोगों की. नजरा मरू नका देऊ. 38 years that informed man was lying there, 38 वर्ष तो पांगळा बाबा तिथं तळ्यापाशी पडलेला crying over his past. रडत होता भूतकाळावर. मेरा कोई नहीं, मेरा कोई नहीं, मेरा कोई नहीं, मेरा कोई नहीं. Nobody could help him. कोणीच त्याला मदत करू The शकलं नाही. moment Jesus stood before him, ज्या क्षणाला त्या बाबा समोर येशू आले his past was erased. त्याचा भूतकाळ पुसला गेला He was healed. आणि तो बरा झाला. That day, त्या दिवशी Jesus just said, get up, take up your mat and walk. येशू फक्त त्या बाबाला बोलले, बाबा उठा, गोधडी गुंडाळा, चालायला लागा. Even as I'm speaking, something is happening right now as you're seated on your आता chair. जसं मी बोलतोय तसं बसल्या जागी तुमच्या खुर्चीवर काहीतरी होत आहे. Yes. होतंय, Something is happening. काहीतरी होत आहे. You cannot sit quietly. तुम्हाला शांत बसता येत नाहीये. God is doing something in देव you. काहीतरी करतोय तुमच्यामध्ये. Praise God. देवाला धन्यवाद. Something is happening at your home. काहीतरी तुमच्या घरात होत आहे. God is preparing a blessing देव there. तुमच्यासाठी आशीर्वाद तयार करतोय. Something is happening in the midst of your children. तुमच्या मुलांमध्ये काहीतरी काम होत God आहे. is changing their life. देव मुलांची जीवन बदलतोय. Even now. आता सुद्धा, Even now. आता सुद्धा. God is great to throw surprises अरे before his बेटा, people. देव चमत्कार असे आश्चर्यकारक रीतीने तुझ्या समोर टाकेल. Even now as I'm preaching, आता मी उपदेश करत असताना the सुद्धा power of God is available to heal you. देवाचं सामर्थ्य तुला आरोग्य द्यायला हजर आहे. Even as the words of life are flowing out through me, जसं जीवनाचे शब्द माझ्या मुखातनं बाहेर the जातात. healing virtue is ready. देवाचा आरोग्याचा प्रवाह तयार आहे. Who is going to tap it? कोण त्याच्यात उडी मारणार आहे सांगा. In the name of Jesus. कोण हात टालेगा और लेगा. बोलो मेरे को येशूंच्या नावात. But pastor, why didn't it happen all these नाही years? पण पास्टर इतकी सारी वर्ष का नाही झालं. परत Then you will तेच never get it. नाही मिळणार. परत तेच तेच बोलत राहिला ना तर मिळणार If नाही you बरं का. talk of your past, you will not receive anything तुम्ही today. भूतकाळच्या गप्पा मारल्या ना तुम्हाला काही मिळणार नाही. अडकलेली तुझी रेकॉर्ड पुढे ढकल. See, Jesus said, येशू बोलले, until now you have not asked me anything. अरे आतापर्यंत तू मला काही मागितलंच नाही. Now, येशू until म्हटले आता आता now, आतापर्यंत तू मला काही मागितलं नाही. ask माग ना. and receive आणि मिळव. that your joy will be full माग now. आणि मिळव म्हणजे तुझा आनंद पूर्ण होईल आता. I want you to be happy now. माझी इच्छा आहे तू आता आनंदी व्हावं. उद्या परवा तेरवा वगैरे नाही. आता अभी Amen. अभी हालेलुया. God has किधर not आहे? forgotten you. देव काही तुला विसरलेला नाही. No, the whole year I waited. नाही अख्खं वर्ष मी वाट आता पाहिली. वेळ मिळाला का? असं Finish, का? you don't get it. नाही असं जर कुचकटासारखं वागलात ना तर काही मिळणार नाही. कुचकट नाही वागायचं. पुण्यात असलो तरी काय झालं, कुचकट वागायचं. कुचकट पीसीएमसी का अलग आहे, पुण्यातलं काय आलो आलो वेगळं आहे. असं कुचकट वागायचं. All Agav, these years agav. I have been coming to church. एवढे वर्ष मी चर्चला येत होतो. हो का, उपकारच झाले म्हणायचे. Maybe you have stopped in between. हा, अरे मध्ये आधी थांबला अशी Maybe you stopped reading the Bible. कदाचित मध्ये आधी बायबल वाचणं थांबवलं अशा. आम्हाला काय माहिती तुझ्या घरच्या गोष्टी.
Maybe earlier you were very zealous for God. अगोदर तू देवासाठी आवेशी होता, आता नसशील. Now you have become cold. आता तू जरा थंडगार आणि आळशी झाला असशील. I mean, we cannot hold your hand and see whether it is hot or cold. म्हणजे तुझा हात धरून तर आम्ही तपासू शकत नाही, आप गरम आहे की थंडे हो गए. You know it, your God knows it. तुला माहित, तुझ्या देवाला माहित. Amen. हो की नाही? Maybe prior to coming here, you were scattered like sheep on the कदाचित mountain. इथे येण्या अगोदर तुम्ही डोंगरावर भटकलेल्या मेंढरांसारखे असाल. Maybe today for the first time you are coming. आज कदाचित तुम्ही पहिल्यांदा कोणीतरी इथे आला असेल. Amen. आमेन. But surprisingly, and soon and very soon, Jesus is going to touch you. पण आश्चर्यकारक रीतीनं फार लवकर माझा राजा येशू तुला स्पर्श करणार आहे. See? Soon and very soon. Praise Hallelujah. God. And I'm telling you, I believe it can happen so fast. आणि माझा विश्वास आहे इतकं पटकन होऊ शकतं नाही. Like one Saturday, जसं एका शनिवारी one lady brought a child in her arms. एका बहिणीनं आपल्या लहान लेकराला आपल्या कुशीत आणलं. That child didn't walk for about 12 years. ते लेकरू सुमारे 12 वर्ष चाललेलं नव्हतं. And she brought him here. आणि ती त्या मुलाला इथं घेऊन आली. And in the last prayer, she was crying out to शेवटच्या Jesus. प्रार्थनेमध्ये ती रडून रडून प्रार्थना करत And होती. here, as I was praying, आणि मी इथून प्रार्थना करताना suddenly अचानक that child started, moving vigorously in her arms. तिचं ते लेकरू तिच्या कुशीमध्ये हलायला लागलं And फार. she said, just shut up, be silent, तर be ती त्याला silent. शांत करते की गप्प बस, एवढा हलू नको, Let me pray, let मला me pray. प्रार्थना करू दे. And he was pushing his mother. आणि ते लेकरू मात्र असं ढकलाढकल करत होतं And she आईला. said, okay, she just dropped तर it. शेवटी ती म्हटली बाबा तू खालीच बस. She knew that he will fall down and his legs won't be able to आणि तिला carry तर him. माहिती होतं की ह्याला चालता येत नाही, असं खाली त्याला केलं तर तो पडणार आहे. And so still she left him. तरी सुद्धा तिने खाली she was सोडलं praying. कंटाळून आणि प्रार्थना करत राहिली. That fellow was standing. तो उभा राहिला And he said, Mommy, look here, Mommy, आणि look here, म्हणाला Mommy, मम्मा look इकडे here. बघ, मम्मी इकडे बघ, मम्मी इकडे बघ. She said, wait, I'm praying. तरी मम्मी म्हणते थांब, माझी प्रेयर I'm चालू आहे. praying. थांब, माझी I'm prayer praying चालू for आहे. you, थांब, मी mommy. तुझ्यासाठी प्रेयर करते. Mommy, but look at me. अरे मम्मी पण बघ, तू मागितलेलं मी आलाय, See my legs. माझे पाय बघ. And she brought him on the stage. आणि ती त्याला इकडे स्टेजवर घेऊन आली. Praise God. देवाला धन्यवाद. Even now, आताही you seek him early, he will deliver you early. तू जरा लवकरच त्याला शोधायला लाग, तो तुला लवकर सुटका देईल. You seek him in the morning, he will bless you in the morning. सकाळी सकाळी तू त्याला शोध, सकाळी सकाळी तो तुला आशीर्वाद देईल. As soon as you rise up in faith, जसं विश्वासाने तू उठशील he ना, will rise up in healing. तो पण आरोग्यात उठेल. हा, As soon as your faith is lifted up, जसं तुझा विश्वास वर येईल ना, God is ready to give. देव तर तुला द्यायला तयारच आहे. Amen. आमेन. This is the time of your blessing. तुझ्या आशीर्वादाची ही वेळ आहे. This is the time of your healing. तुझ्या आरोग्याची ही वेळ आहे. This is the time of your restoration. तुला पुनर्वसित करायची ही वेळ आहे. Look at the healing of Bartimaeus. बघा, भारतीमेला जे आरोग्य मिळालं ते बघा ना. No sooner he called out the name of Jesus. ज्या क्षणाला त्या अंधाने येशूंच्या नावाचा धावा केला, Jesus, येशू son of David, दाविदाचा पुत्र, have mercy on me. माझ्यावर दया करा, जोरात ओरडून बोलला. Jesus stopped. येशू थांबलेच. He didn't say, give me tomorrow if you want. तो असं नाही म्हटला की सर जमलं तर उद्या या, भेटा आणि मला द्या. No, no. नाही 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 नाही. He didn't say, if you are willing, you can do असं something. पण नाही म्हटला की तुमची इच्छा असेल तर मला बरं करा. No. नाही. Lord, I want to see. प्रभू मला पाहायचंय. Evening, I called my friends संध्याकाळी मी माझ्या मित्रांना for बोलवलंय a party. पार्टी करायला. Amen. तुम्ही मला आत्ता द्या. Jesus touched him येशूंनी त्याला स्पर्श केला and said, I am willing to heal आणि you. येशू त्याला म्हणाले मला तर तुला बरं करायचंच आहे. Immediately he was healed. आणि लगेचच आंधळा बरा झाला. He didn't say, now from next week I will come to तो church. असं नाही म्हणाला आता पुढच्या आठवड्यापासून मी चर्चला येईन. No, he started following Jesus right away. लगेचच येशूंच्या मागे चालायला लागला. पुढचा आठवडा बिठवडा काय नाही. Amen. आमेन. That leprosy person, तो कुष्ठरोगी if you are willing, you can heal me. म्हणाला ना तुमची इच्छा असेल तर तुम्ही मला I'm बरं willing. करा. अरे येशू म्हटले Not tomorrow, today. मोर दॅन विलिंग बाबा. Jesus never उद्या told बिद्या नाही, आज, anyone आता. of his patient come tomorrow. येशू कुठल्याही त्यांच्या रुग्ण माणसांना असं म्हटले नाहीत की अभि टाइम नाही काला. Did he ever say to anybody come tomorrow? येशू कुठल्याही पेशंटला आजारी माणसाला असं म्हटलेत का बायबल मध्ये की कल आजा, आज टाइम नाही. Sometimes we say, कधी कधी आपण म्हणतो come next Saturday. हो पुढच्या शनिवारी ये, अभि बंद हो गया. हो का? But Jesus never said that. येशू नाही असं कधी म्हणत. He did it right away. येशूनी लगेच केलं. It is now or never. आता नाही तर कधीच नाही रे बाबा. Amen. आलेली संधी साधा, आता म्हणजे आताच. Two blind men followed Jesus. दोन अंधही माणसं येशूंच्या मागे मागे आली. Jesus entered a house. येशू एका घरात गेले. Jesus said, येशू म्हणाले what do you want me to do for you? अरे काय पाहिजे तुम्हाला, मी काय करू तुमच्यासाठी. They said, we want to see. दोघं म्हणाले आम्हाला पाहायचंय. He touched them. येशूनी त्यांना स्पर्श केला. Okay, see. दोघांना दिसायला लागलं. ओके बघा, Don't waste your time, he said. वेळ वाया नका घालू. Today we have to do it. कल करेंगे, फिर सोचेंगे, फिर करेंगे. नहीं नहीं नहीं, अभी करके मोकळा होएंगे. When it is Jesus, येशू म्हटलं अभी करके मोकळा होएंगे. वा वा, क्या बात आहे. येशूंचा प्रश्न आला ना, most of the time it is immediate. जास्तीत जास्त वेळेला लगेचच करायचं असतं.
Amen. Amen. Like he says, now is the day of your जसं salvation. येशू म्हटले आजचा दिवस तुझ्या तारणाचा दिवस आहे. Today, you thief, you shall be with me in paradise. आज हे चोरा तू माझ्या सोबत सुखलोकात असणार आहेस. All today, only today, सगळं today, आज today, आज today. आज 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 आता. Because we don't know about का tomorrow. आपल्याला उद्याचं काही माहितीच नाहीये. Today I wanted. आज मला हवंय. I want best food today. आज मला खायला चांगलं अन्न पाहिजे. Not tomorrow. उद्या बिद्या नाही. Today. आज She wants it today. That आज lady wants पाहिजे. it हो today. आज त्यांना पाहिजे. That's why she's standing up. म्हणून त्या उभ्या राहिल्या की आज मला पाहिजे. आज म्हणजे आज. As soon as you say, Jesus, it will happen, ज्या क्षणाला तुम्ही म्हणाल ना की येशू मला आज आता पाहिजे it will happen. होणार. As soon as your मिळणार. faith rises, it comes. तुझा विश्वास वर आला की होणार मिळणार येणार. Amen. आमेन. Nothing to be put for tomorrow. बघा उद्यावर उगीच गोष्टी ढकलू नका बर. God said, even while they are speaking, I will answer them. देव बाप बोललाय ते बोलत असतानाच मी उत्तर देईन. Even while they are speaking, ते बोलत असताना even the words are in their mouth, I will answer them. त्यांचे शब्द त्यांच्या तोंडाच्या आत असतानाच मी त्यांना उत्तर देऊन टाकणार आहे. Praise God. उसकी स्टोरी खत्म होने से पहले ही मैं उसको ब्लेसिंग करेगा. Amen. आमेन. Right now, आत्ता या वेळेला how is your heart? Is it warm? कसं चाललंय हृदय कसं आहे ठीक आहे का Then कडूपणा गेला then your case is under consideration. हृदय जर तुमचं असं वॉर्म आणि चांगलं उबदार वगैरे असेल तर मग तुमचं प्रकरण हातात घेतलं जाईल. This is the latest news. आणि ही अगदी लेटेस्ट आज की ताजा खबर आहे. Latest news. आज की ताजा खबर अभी की ताजा खबर हृदय रेडी रहेगा. What प्रभु is the देगा. latest news, Pastor? आजची ताजा खबर काय आहे पास्टर. Jesus is saying, येशू बोलताय even now I want to bless you. आताही मला तुला आशीर्वाद द्यायचा That is the आहे. latest news. आणि ही आज की ताजा खबर अभी की ताजा Latest खबर news from एकदम heaven. लेटेस्ट स्वर्गातनं आलेली बातमी आहे. येशू म्हणतायत मला तुला आत्ता द्यायचं आहे अभी आत्ता द्यायचं आहे. And he's saying, while the words are in your mouth, I want to bless you. आणि येशू म्हणताय शब्द तुझ्या तोंडाच्या आतमध्ये असतानाच मला तुला आशीर्वाद देऊन टाकायचा आहे. Even as you are speaking, I am packaging. तू बोलत असताना मी पॅकिंग सुरू केलंय. Packing started in heaven. बोलत असताना स्वर्गात पॅकिंग सुरू झालेलं You आहे. are next in line. आणि रांगेत पुढचा नंबर तुझाच आहे. Next number is yours. पुढचा नंबर तुझाच आहे. You have to believe it. तू विश्वास ठेवायचा. See, I am stirring up your faith. मी तुमच्या विश्वासाची गदा गदा हलवा हलव करतोय. Praise God. आमेन. My Lazarus is dead, माझा लाजर मेलाय but he's going to rise पण तो today. उठणार आहे. आज तो जिवंत होणार आहे. असं कसं नाही होणार. होणार. येशू आले. The world said it is all over, जग म्हणालं नाही अभी सब खत्म हो गया. but the Lord says it's not over yet. पण प्रभू म्हणाले नाही नाही अजून काही संपलेलं नाहीये. That money which is lost is coming back. तो पैसा जे नुकसान तुझं झालं ते परत येत आहे. That promotion is coming back. ती बढती परत येतीये. That lost wife of yours is coming हो back. तुझी हरवलेली बायको परत येतीये. That lost husband is coming तुझा back. तो हरवलेला नवरा परत येतोय. Say, माझ्या आईचं पत्र हरवलं ते मला साप काय म्हणलं देव बाप्पा see, that job is not lost, it is coming back. ती नोकरी गेलेली नाही ती परत येतीये. That ticket is available for you. ते तिकीट अजूनही तुझ्यासाठी उपलब्ध That आहे. visa is coming तो back. विजा तुझा लागणार आहे रोमात. You are in the next round. पुढचा नंबर तुझाच आहे. But Pastor, first round failed. पण पास्टर पहिल्या राऊंडला मी परत तेच. The next round will come in the name of Jesus. अरे पुढची राऊंड येशूच्या नावात येणार आहे. The first round you tried on your own. पहिल्या राऊंडला ना तुझे हेतू बरोबर नव्हते बरं का. तू स्वतःहून उगीच प्रयत्न करायला गेला होता. 4 days. 4 दिवस Jesus was not there. येशू तिथे नव्हते. So Lazarus didn't rise. तर लाजर जिवंत झालाच नाही. Even before that, 4 days he was sick. आणि त्याच्या अगोदर 4 दिवस तो आजारी होता. But Jesus was not there. पण येशू तिथे आले So he नाही. was not तर healed. तो बरा झाला नाही. But the moment Jesus त्या came, क्षणाला येशू आले. it happened right झालं. away. येशू आना जरूरी है बेटा. Praise और God. उसके लिए अपना हृदय ठीक ठाक होना जरूरी है. God is preparing your people. देव तुझ्या लोकांना तयार करतोय. God is talking to your boss. देव तुझ्या बॉसशी बोलतोय. God is talking to your wife. देव तुझ्या बायकोशी बोलतोय. God is talking to your देव children. तुझ्या मुलांशी बोलतोय. Come on, be faithful to the parents. हे He's चला saying. आई बापांशी विश्वास सुरा असं देव तुझ्या मुलांना आता He's सांगतोय. preparing a miracle for you. देव तुझ्यासाठी चमत्कार तयार करतोय. God is stirring up right people for you. देव तुझ्यासाठी योग्य लोकांना पुढे आणतोय. The pending is happening. आणि जे पेंडिंग आहे ते आता घडायला लागणार God आहे. is unfolding his plan. देव त्याची योजना तुला उघड करत He's आहे. revealing it to you right देव now. तुला आता उघड करत आहे की बघ तुझ्यासाठी माझी काय योजना आहे. He's saying, देव बोलतोय. I've opened the latch. मी तुझ्यासाठी कडी उघडली आहे. Now just enter in. आता आतमध्ये प्रवेश कर. It's yours. हा, सगळं तुझं आहे. Your miracle is underway. तुझा चमत्कार रस्त्यात आहे. येतोय येतोय. No ifs and buts before God. होईल का किंतु परंतु देवासमोर किंतु परंतुच्या भाषा करायच्या नाहीत. तो देव आहे. Amen. त्याला जमणार म्हणजे जमणार. Praise God. तो देव आहे.
किंतु परंतु जमलं तर बघा. नाही नाही, तो देव आहे, त्याला सगळं जमतं. Like the world says, जसं जग म्हणतं my good time is coming. माझी चांगले दिवस येत आहेत When good time comes, it will happen. आणि माझे चांगले दिवस आले की गोष्टी होतील. God is saying, now is my good time because I am here now. देव म्हणतो की आतापासून चांगला काळ का, कारण की मी इथे हजर आहे. But every Friday is bad day for me. नाही, पण दर शुक्रवार माझ्यासाठी न करत्याचा वार असतो, चांगला नाही दिवस. Every Saturday is not good for me. पूर्वी आम्ही म्हणायचो, मी म्हणायचे पूर्वी, शनिवार म्हणजे न करत्याचा वार म्हणे, शनिवारी काही चांगलं होत नाही. See, but on Shanivar people are healed. तो शनिवार बघा किती चांगला blessed. झाला. आणि किती लोक शनिवारी आशीर्वादित होतात, Where आरोग्यवान होतात. Jesus is around, all days are good. अरे जिथे येशू असतात ना, तिथे सगळे वार, सगळे दिवस आशीर्वादित, But चांगले. pastor, you don't know. नाही नाही पास्टर, तुम्हाला काय माहिती मला काय December त्रास is आहे. approaching. डिसेंबर जवळ आलाय It is winter time. आणि आता थंडीचे दिवस आहेत. And whenever it is winter time, आणि थंडीचे दिवस म्हटले ना I get severe cold and की cough. मला भयंकर सर्दी खोकला होतो. But it will not happen this time पण around. या वेळेला नाही होणार, Because Jesus is entering winter time. कारण की येशू ख्रिस्त तुझ्या थंडीत आलेले आहेत. Praise God. देवाला धन्यवाद. Some people say that. काही लोक असं, हिवाळा आला ना की मी आजारीच पडते. हो का? It is Christmas time in the city. अरे नगरामध्ये नाताळचे दिवस आलेत, The Lord is come. प्रभू आलेला आहे, तुम्ही सर्दी खोकला काय बोलताय? Let the world rejoice. जगाला आनंद करू दे. Even now it will happen. आता पण होणार आहे. Whatever you ask the Father, He will give it to जे you. काही तुम्ही देव बाप्पाला मागाल, देव तुम्हाला देणार आहे. Amen. आमेन. You are alive. तू जिवंत आहेस, You shall have life. अजून मेला नाही, जिवंत आहे, जीवन मिळणार. Because Jesus paid the price on the cross. कारण येशूंनी वधस्तंभावर किंमत मोजलेली आहे. Amen. आमेन. I'll give you two quick points. दोन पटकन मुद्दे देतो. First, पहिला, know your rights and privileges. बघा तुमचे हक्क तुम्ही जाणा, तुमची सौभाग्य तुम्ही जाणा. Ephesians 1:3. इफिस करास पत्र पहिला अध्याय 3रं वचन. Blessed be the God and Father of our Lord Jesus Christ, who has blessed us with all spiritual blessings in heavenly places in Christ. इफिस करास पत्र पहिला अध्याय 3रं वचन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव आणि बाप, ज्याने आम्हाला आकाशातल्या मध्ये प्रत्येक आत्मिक आशीर्वादाने ख्रिस्तात आशीर्वादित केलेले आहे, तो धन्यवादित असो. So in order to reign, तर राज्य जर करायचं असेल you must know and understand what is available for you. तर तुझ्यासाठी जे उपलब्ध आहे ते तुला समजून आणि जाणून घ्यावं लागेल. The gospel of our Lord Jesus Christ is complete gospel. आपल्या प्रभू येशू ख्रिस्तांचं शुभवर्तमान एक कंप्लीट डन डील शुभवर्तमान आहे. It's a total package. संपूर्ण पॅकेज आहे, त्याच्यावर तू काही करायला जाणार नाहीयेस आता. It tells you where you are coming from and also lets you know where you are going and what you are entitled to have. आणि ते संपूर्ण शुभवर्तमान तुला सगळं सांगून देतं की तू कोण, कुठचा, कुठे जाणार आहेस, काय होणार आहे. See, in the past we have failed to emphasize the believer's entitlement आणि भूतकाळामध्ये आपण अपयशी झालेलो आहोत विश्वासू लोकांना त्यांना जे मिळणार आहे ते सांगण्यात. because कारण we never knew what the gospel had for us. आपल्याला माहितीच नव्हतं ना की या शुभवर्तमानात आपल्यासाठी काय काय राखून ठेवलंय, ते माहितीच नव्हतं, तर आपण दुसऱ्यांना काय सांगणार. Forget about the Gentiles. We as Christians never knew. हो ना, परराष्ट्रीयांना तो सोडा, ख्रिश्चन या नात्याने आपल्याला सुद्धा एकेकाळी पत्ता नव्हता की बायबलमध्ये काय लिहिलेलं आहे. And so when people asked me, are you a Christian? Yes, I'm a Christian. पण जेव्हा केव्हा लोक मला विचारायचे तेव्हा, तू ख्रिश्चन आहेस का? मी अगदी म्हणायचो हो हो मी ख्रिश्चन आहे. But I didn't even know what makes me a Christian. पण मला हेही माहित नव्हतं की मी ख्रिश्चन कशामुळे होतो, And what are my entitlements. कोणामुळे होतो, आणि ख्रिश्चन जर मी आहे तर त्यामागे मला काय काय मिळतं, मला काही पत्ता So नव्हता. ignorant इतका अजाण, of इतका what is अज्ञानी. available for me. माझ्यासाठी जे उपलब्ध आहे बायबलमध्ये त्या विषयीनं अजाण, अज्ञानी आणि कोण तर म्हणे ख्रिश्चन. What brought Lazarus to life? लाजर जीवनाकडे परत कसा आला? Because the two sisters knew Jesus. कारण त्याच्या दोन बहिणींना येशू कळलेला होता, म्हणून भाऊ जीवन झाला. How did they know Jesus? त्या दोन बहिणींना येशू कसा कळला? They used to often invite Jesus home कारण त्या दोघी बहिणी येशूंना सारखं सारखं आपल्या घरी बोलवायच्या, to sup with them. त्यांच्या सोबत येऊन जेवायला, की तुम्ही या गुरुदेव घरी या. Jesus longs for supper time with हो you. ना, येशूंना तुझ्या सोबत भोजन करायची फार फार इच्छा आहे. That's why he said in Revelation 3:20, म्हणून तर प्रगटीकरण 3:20 मध्ये येशू बोललेत, behold, I stand at पहा your मी heart's तुझ्या door and हृदयाच्या knock. दारापाशी उभा राहून तुझं हृदय वाजवतोय. If anyone opens the door, जर कोणी दार उघडलं, I will come in and feast मी with them, आतमध्ये येऊन त्याच्या सोबत मेजवानी करीन and they will feast with आणि me. ते माझ्या सोबत मेजवानी The करतील. more familiar you are with Jesus, जेवढी तुमची येशूंशी जास्त ओळख पाळख होईल, the more faith you will have in him. तेवढा तुमचा येशूंवर जास्त विश्वास बसेल. येशूंशी जास्त परिचय वाढवा. Amen. दोन लोकांशी परिचय कमी चालतील, येशूंशी परिचय जास्त वाढवा. Are you getting me, people? कळतं ना मी काय म्हणतोय? Everything that Jesus deserves, you also get it. जे काही येशू ज्या कसा योग्य आहेत
त्या सगळ्यास तूही योग्य आहेस. You are not only redeemed from sin, you are also blessed. तुला पापांपासून फक्त उद्धार मिळाला असं नाही, पापांपासून तर उद्धार मिळालेलाच आहे, पण तू आशीर्वादित सुद्धा आहेस. Jesus didn't say, I have come only to wash away your sins and that's येशू all. असं नाही म्हणाले की मी फक्त तुझं पाप धुवायला आलोय आणि बास. Don't expect more than this. त्याच्यापेक्षा जास्त माझ्याकडनं अपेक्षा ठेवू नको असं येशू म्हटले. As it is, I'm giving it to you by free. एक तर मी तुला फुकट देत आहे, By grace, I'm giving मी it to you. कृपेनं तुला देतोय, तुझं पाप धुतोय But that is a great thing I'm doing. आणि मोठं काम तुझ्यासाठी करतोय, त्याच्या पुढे काही मला मागू नको Don't expect anything more. आणि माझ्याकडनं आता अजून काय अपेक्षा ठेवू नको असं No. येशू म्हटलेले नाहीयेत. Along with it, he said, I will bless you also. त्याच्यासोबत येशू म्हटलेत मी तुला आशीर्वाद सुद्धा देणार आहे. As a believer, you are standing on blessed ground बिलीवर या नात्यानं तुम्ही आशीर्वादी जमिनीवर उभे आहात, where there is no sickness, जिथं आजार नाही, where there is no lack. जिथं काही कमी नाही. Amen. तुला माहित असो नसो त्यांनी काही फरक पडत नाही, पण बिलीवर या नात्याने जिथं तू उभा आहे तिथं तू आशीर्वादित आहे. On this blessed ground, आणि या आशीर्वादित जमिनीवर you are made healthy and wealthy. शघारा, तुला आरोग्यवान आणि धनसंपत्तीवान केलं जातं. One man came to Smith Wigglesworth. एक मनुष्य एकदा स्मिथ विगल्सवर्थ या देवाच्या महान सेवकाकडे आला What are the promises of God for me? आणि देवाची काय अभिवचनं माझ्यासाठी आहेत असं विचारलं. Smith Wigglesworth kept the Bible down स्मिथ विगल्सवर्थ यांनी बायबल खाली ठेवलं and said, stand on this. आणि म्हणाले ह्याच्यावर उभा राहा, Everything that is there is yours. जे सगळं ह्याच्यात आहे ते तुझं आहे See? असं म्हणाले. त्याला बायबल खाली ठेवलं आणि त्याला म्हटले या बायबलवर उभा राहा आणि या बायबल मध्ये जे सगळं आहे ते सगळं तुझं आहे. See? ले सकता है तो ले ले जा. Praise God. आमेन. He brought us out of the sand and set our feet on the rock. त्याने आपल्याला वाळूतनं बाहेर काढून आपले पाय खडकावर रोवले. अहो काय रडताय. Amen. आमेन. He does not just bring us out. तो फक्त आपल्याला बाहेर काढतो एवढंच नाही, He is taking us in तो आपल्याला आतही नेतोय, into the blessings of God. देवाच्या आशीर्वादांमध्ये आत पण नेतोय. Amen. Amen. He did not just bring the children of Israel out of Egypt. त्याने फक्त इस्रायली लोकांना मिस्र देशातनं बाहेर आणलं एवढंच He नाही, took them to the promised land. अभिवचन दत्त देशात नेलंय सुद्धा, काढलंय पण नेलंय पण. My Jesus is wealthy. माझे येशू धनसंपत्तीवान आहेत. Amen. आमेन. That's why when you get up in the morning, म्हणून सकाळी जेव्हा तुम्ही उठता ना, expect only good things coming from me. चांगल्या गोष्टी देवाकडून माझ्याकडे येणार अशी अपेक्षा ठेवा. Amen. की मेरा कुछ बुरा होना ही नहीं है, मेरा सब अच्छा ही होगा. Amen. आमेन. Whenever I get up in the morning, जेव्हा जेव्हा मी सकाळी उठतो ना, I get up only with joy एक तर मी आनंदाने उठतो, and go in my prayer room. माझ्या प्रार्थनेच्या खोलीत लगेच जातो And I'm very happy with my आणि God. आनंदी असतो माझ्या देवाच्या सहवासात. Because I know good things will कारण happen. मला to me. माहितीच असतं की चांगल्या गोष्टी आज होणार. Because Jesus died for me for good things to happen to कारण me. येशू माझ्यासाठी मरणच यासाठी पावलेत की माझ्या जीवनात चांगल्या गोष्टी व्हाव्यात. Second point. दुसरा मुद्दा, Know him intimately. जवळून जाणं येशूंना. Say Daniel 11:32. दानिएल 11वा अध्याय 32वे वचन. But the people that do know their God shall be strong and do exploits. ज्या लोकांना त्यांचा देव कळेल ते महान कार्य करून पराक्रम करतील. Say, if you look around, you see that satanic activities have increased. अवतीभोवती जर आपण बघितलं ना तर आपल्या लक्षात येतं की सैतानी कार्य सगळीकडे वाढलेलं आहे. Say, but where sin abounds, grace abounds even more. पण जिथे पाप जास्त तिथे कृपाही फार जास्त God's येते. grace will always cover every ounce of sin on this earth. देवाची कृपा असलेल्या प्रत्येक अंश पापाला Say, झाकेल. that's why people are coming to Jesus. म्हणून तर लोक येशूकडे येताना दिसतात. If sin shined more than grace, nobody would come to Jesus. पाप जर कृपेपेक्षा जास्त चमकलं असतं तर येशूकडे कोणीच आले नसते, पण लोक येत आहेत म्हणजे कृपा जास्त चमकतीये. Praise God. देवाला धन्यवाद. Because they see grace covered sin, they are coming to Jesus. लोकांना दिसतंय की कृपेनं माझं पाप झाकलंय म्हणून ते येशूकडे येतात. That's why Bible says, म्हणून बायबल म्हणते, where sin abounds, grace abounds even more. जिथं पाप जास्त तिथे कृपा अजून जास्त. So, this is the time of grace. तर ही वेळ कृपेची आहे. It's the time of ही grace. वेळ देवाच्या कृपेची आहे. Something is happening काहीतरी होत आहे while the world is entering into deeper darkness. आणि जग तर निबिड अंधकारात दर दिवसाला जात आहे. It is happening in the church that the church is getting brighter and पण brighter. चर्च मात्र गोशेन प्रांतासारखं दर दिवसाला ब्राईट आणि उज्ज्वल होत आहे. Amen. Amen. And that's why you need to seek God. म्हणून तुम्ही देवाला शोधायचं And the more you know God, आणि जेवढं जास्त तुम्हाला देव कळेल the more His grace will flow in your life. तेवढं जास्त देवाची कृपा तुमच्या जीवनावर वाहील. बाकीचे सगळे खेळ बंद करा आणि येशूंच्या जवळ जास्त या. And at that level, आणि त्या स्तराला your capacity is enlarged. तुझी कुवत अजून वाढते मग. And then you can do and dare things greater than you have ever imagined. आणि मग तू कल्पनाही केली नसेल अशा गोष्टींमध्ये जायची तू हिम्मत करतो. Amen. आमेन. Because grace brings you to that level of audacity कारण कृपा तुला त्या धाडसापर्यंत आणते where you will shock the world. जिथे जगाला
तू एक धक्का बसवशील जेव्हा जग तुला बघेल तेव्हा. Your life should shock the world. तुझं जीवन बघून जगाला धक्का बसला Your पाहिजे. statement should shock the world. तुझ्या मुखातली विधानं ऐकून जग हादरलं पाहिजे. Amen. Amen. Oh, here is a believer coming. अरे बघ बिलीवर आला, Something is going to happen. काहीतरी होणार. The moment David came, they knew something is going to happen. ज्या क्षणाला दावीद यायचा लोकांना माहित असायचं महाराज आले, आता काहीतरी होणार. Now Goliath will be defeated. आता गोलायत हरणार. Praise God. Amen. The moment you enter in, ज्या क्षणाला तुम्ही आतमध्ये येता, the devil should say, सैतानाने म्हटलं Jesus, पाहिजे I know. येशू मला माहित And आहे this person I know. आणि हाही मला माहित आहे. Amen. Amen. Praise देवाला God. धन्यवाद. You should confront the devil. तुम्ही सैतानाला नडायचं, विरोध करायचा. But then for that you need to submit to God. त्यासाठी देवाच्या अधीन यावं लागेल. पहिली Then you गोष्ट can पहिली, resist the devil. मग आपण सैतानाला विरोध करून नडू शकतो. पहिलं देवाला अधीन या. David knew God in the wilderness. दाविदाला देव रानात माहित होता. When he was taking care of his sheep, रानामध्ये जेव्हा तो सगळ्या आपल्या मेंढरांना सांभाळायचा तेव्हापासून त्याला देव माहित होता. he had contended with the bear and the lion. अस्वल, सिंह यांच्याशी त्याने झगडा केलेला. And so Goliath was just another obstacle to be brought तर down. गोलायत म्हटलं तर दाविदासाठी अजून एक अडचण होती की जी अडचण त्याला मात करून पुढे जायचंय बास. Say, Goliath was not stronger than the lion and the bear. आणि गोलायत काय त्या सिंहापेक्षा त्या अस्वलापेक्षा अजून शक्तिवान नव्हता. Amen. आमेन. And so my prayer for you is तर माझी प्रार्थना तुमच्यासाठी अशीच आहे, that you will take full charge of the world. तुम्ही काय करा, जगाचा पूर्ण ताबा घ्या You will reign in this world. आणि या जगावर राज्य करा. You have to rise up from your spiritual slumber. आणि तुमच्या त्या आध्यात्मिक डुलकीतनं जरा जागे व्हा And you have to go out in the global space आणि वैश्विक जागेत जरा जा and take control आणि ताबा घ्या. where the devil has control. जिथं सैतानाने ताबा घेतलाय तिथं जाऊन तू ताबा घे. आध्यात्मिक डुलकीतनं बाहेर पड. See, wherever God has located you, जिथं कुठे देवाने तुला ठेवलंय that is your area तो परिसर तुझा आहे. of ministry. सेवा करायचा. God has placed you here. देवाने जर तुला इथे ठेवलंय You have to reign in this area. तर इथे तुझं राज्य You have to पाहिजे. reign in Pune. पुण्यात तुझं राज्य You have to पाहिजे. reign in Maharashtra. महाराष्ट्रात तुझं राज्य पाहिजे. Amen. आमेन. Just don't hold hands and watch like a spectator. आणि उगीच No. आपला हात धरून दर्शकांसारखं बघत बसायचं असं नको. No. श्रोतेगण नको, श्रोते खूप आहेत. Praise God. देवाला धन्यवाद. Sometimes, we just don't need to just hold our bag and let the cherries fall in my bag. कधी That kind कधी of ना attitude we have to go on. अशी वृत्ती आपण ठेवायची नाही की माझी झोळी मी अशी पसरली आहे, झोळीमध्ये फळं पडू देत बास, असं नाही करायचं. No, सारखं sometimes सारखं. you have to roll up your sleeves. हो, कधी कधी भायावर करायच्या की मैं करने वाला है. Have you seen Smith Wigglesworth Ah. ministering? स्मिथ विगल्सवर्थ यांना सेवा करताना पाहिलंय तुम्ही? If you have seen the clip, जर स्मिथ विगल्सवर्थ यांचे काही व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील, the moment he confronts the demon possessed ज्या people, क्षणाला ते दुरात्माग्रस्त माणसाला येऊन त्या दुरात्म्याला विरोध करायचे, he used to remove his coat. आपला कोट काढायचे He used to roll up his sleeves आणि अशा भाया and say, गुंडाळायचे in the name of Jesus, आणि मग devil म्हणे, leave. येशूच्या नावामध्ये सोड त्याला. See is the clip and the त्यांची photo. व्हिडिओ क्लिप बघा की आय मीन बिझनेस नाव, गेट आउट ऑफ हिम. Amen. आता मी व्यवहारच करायला आलोय, त्याला सोड, कोट काढून बायावर करू. Praise God. Amen. Amen. आमेन. I'm in my father's मी business. माझ्या बापाच्या व्यवसायात आहे, Praise माझ्या नादी God. लागायचं नाही. Amen. आमेन. Thank you, Jesus. देवाला धन्यवाद. Even now, something is happening. आता सुद्धा काहीतरी होत आहे. Even now. आता सुद्धा. देवाला धन्यवाद. आमेन. That which is lost is found now. जे हरवलंय ते आता सापडणार आहे. Now. आता सापडणार आहे. The prodigal son was lost. उधा मुलगा हरवला होता, That day he was found. त्या दिवशी तो सापडला. That day he got his slippers back. त्या दिवशी त्याला त्याच्या वहाणा म्हणजे चपला परत मिळाल्या. He got his new garment back. त्याला त्याचा नवीन झगा त्या दिवशी He परत got his मिळाला. position back. त्याला त्याची गेलेली पद त्या दिवशी परत मिळाली. One moment he was a beggar, next moment he became the father's son. एका क्षणाला तो भिकारी होता आणि पुढच्या क्षणाला तो बापाचा मुलगा झाला. Praise God. वा 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 वा. Jesus is here. येशू इथे आलेले आहेत. Jesus is standing here. येशू इथे उभे आहेत. Whatever you want, you ask now. तुम्हाला जे काही हवं असेल ना ते आत्ता येशूंना मागा. Yes. आत्ता मागा. येशू इथे हजर आहेत. My Jesus, माझे येशू, my Lord, माझ्या प्रभू, my Savior, माझ्या तारणाऱ्या, my miracle worker. माझ्या चमत्कार करत्या, Come now. ये here. ना प्रभू, आत्ता ये ना. Your ये. people are waiting. तुझे लोक वाट बघतायत. ये This दे is your बाबा. Bethany. तुझ्यासाठी हे बेथनी आहे. This is Bethany, ही Lord. बेथनी आहे तुझी बेथनी. Come. ये ना प्रभू, ये ना दे There बाबा is ये. crying in the house. घरामध्ये रडणं चाललंय. There is death of Lazarus. लाजर मेलाय. There is loss of job. नोकरी गेली आहे. People are in debts. लोकांना कर्ज झालेलं आहे. People are sick. लोक आजारी आहेत. There are needs and wants. गरजा आहेत. लोकांना कमी पडतंय.
Where there are wants and needs, you come. जिथं गरजा असतात, जिथे कमी पडत असतं, तिथे तू येत असतोस. We invite you, Lord. आम्ही तुला आमंत्रित करतो, प्रभू ये ना. Come, my Jesus. माझ्या येशू ये. And stand here, Lord. इथे येऊन उभा राहा. And my people want to talk to you. माझ्या लोकांना तुझ्याशी बोलायचं आहे. When it was told, जेव्हा असं सांगण्यात आलं Jesus has come to Bethany, की येशू बेथानीला आलेले आहेत, Mary got up मरिया उठली and ran आणि धावत गेली to meet Jesus. येशूंना भेटायला. Martha ran मार्था धावली to meet Jesus. येशूंना भेटायला, असं म्हणत की अब येशू के पास जाने ही दो. She fell at the feet of Jesus. येशूंच्या पायाशी पडली. Master, प्रभू माझ्या देवा, if you had been here, जर तुम्ही इथे असता, my brother wouldn't have माझा died. भाऊ मेला नसता. She was talking about the past. आणि भूतकाळाविषयी बोलायला लागली. There was pain. वेदना, There was hurt दुःख, in her statement. जखमा तिच्या वाक्यांमध्ये कळून येत होतं, बाई जखमा करू नये. But suddenly, पण मग अचानक she came out of her past, तिच्या भूतकाळात ती बाहेर आली entered the present, आणि वर्तमानात तिने प्रवेश केला and she said, आणि म्हणाली, Lord, प्रभू even now, even now, आताही things can change. गोष्टी बदलू शकतात Because of you. तुझ्यामुळे. Yes, Jesus said, हो म्हटले येशू, हो it will change. बदलणार, Because कारण I'm the resurrection मी and the life. पुनरुत्थान आणि जीवन आलोय. मी आलोय. She had said, ती म्हणाली, Lord, प्रभू I know मला माहित आहे, on the last day he will rise. शेवटच्या दिवशी माझा भाऊ उठेल. She was talking about the future. म्हणजे ती भविष्याचं बोलायला लागली. She talked about the past. ती भूतकाळ बोलली, Now she talked about the future. आता भविष्यकाळ बोलायला लागली. Jesus said, येशू तर I म्हणाले, am the मी resurrection. पुनरुत्थान आहे. I आता am now. आहे, आता Don't miss me now. मला आता चुकवू नको. मी I am the आलोय. God of today. मी आजचा देव आहे. Today is the day of आजचा salvation. दिवस तारणाचा Now दिवस is the time of आहे. healing. आत्ताची वेळ Now आरोग्याची is the वेळ, time of blessing. आत्ताची वेळ And आशीर्वादांची so वेळ she आहे. said, तर ती म्हणाली, Lord, प्रभू I'm sorry. मला माफ कर. I spoke about the past. मी भूतकाळाविषयी I बोलले, spoke about the मी future. भविष्याविषयी बोलले, But now पण आता I will correct my मी statement. स्वतःचं विधान सुधरवते. Even now आताही you will do it. तू for me. करणार. I have faith in you. विश्वासाने मला ठाऊक आहे, I तू will do करणार. it now. आता मी Jesus करणार. said, I will do it येशू now. म्हटले, मग आता मी Your करणार. Lazarus will rise. तुझा लाजरस जीवन Take me होणार. to the grave मला now. कबरेपाशी आता नाही. I will raise him up. आता मी त्याला जीवन करीन. I will raise him up. आता मी त्याला Jesus उठवीन. is talking to you. येशू तुझ्याशी बोलतायत. Because you said even now, तू म्हटलास ना की आता सुद्धा I am the God of now. मी देव आहे. आताचा मी देव आहे. I will heal you मी now. तुला आता बरं I करणार. will bless you मी तुला now. आता आशीर्वाद I will देणार. deliver you तुला आता now. सुटका So देणार. it's happening पण now. आता होत आहे. It's happening now. आता होत आहे. Come up in front, those who want it now. ज्या लोकांना आता हवंय त्यांनी पुढे या. Now. ज्या लोकांना It आता should हवंय happen त्यांनी पुढे या. now. आता व्हायला हवं आहे. If they want the touch आता of व्हायला. Jesus now, येशूंचा स्पर्श आताचा हवा असेल, then come in front. मखाराबा शंत We तुम्ही will पुढे pray. या. आम्ही प्रार्थना करू We will तुमच्यासाठी. pray. आम्ही प्रार्थना करू तुमच्यासाठी. say, धन्यवाद. today I want it, बोला, Lord. आता मला हवंय. Now I want it, आज Lord. मला हवंय. Not tomorrow. उद्या नाही. I will not talk about the past. मी भूतकाळाविषयी बोलणार My नाही. past is gone. माझा भूतकाळ गेला. This is my present. हा माझा वर्तमान आहे. Jesus, you are standing here येशू तू इथे उभा आहेस and you're going to bless me आणि तू मला now. आशीर्वाद देणार And I आहेस want it now. आणि मला आता हवंय. Are you ready to talk तयार to him? आहात देवाशी बोलायला तयार आहात. What is your language? काय तुमची कुठली भाषा Is your आहे? language a past language? भूतकाळातली भाषा आहे Or is it your future का language? भविष्याची भाषा Or आहे is it your present का language? वर्तमानाची भाषा बोलणार Let your आहेस? language be present. वर्तमानाची भाषा बोल. Now. आताच Say, बोल. I want it पण now. आता मला हवंय. Don't allow your mind to dictate to you. तुझ्या मनाला तुला हुकूम नको सोडू देऊ. Let not the devil tell you it will not happen. मन ठेव बाजूला. सैतानाला पण सांगू नको देऊ की हे होणार नाही. No. नाही नाही नाही. Remove all bitterness. बांध त्या सैतानाला. काढ तो कडूपणा Remove all that hurt. आणि काढ त्या सगळ्या जखमा हृदयातल्या. Forgive what people have done. क्षमा कर लोकांनी तुझं जे काही केलंय. Forgive yourself also. क्षमा कर स्वतःला सुद्धा स्वतः. Sometimes we don't forgive कधी ourselves. कधी आपण स्वतःला क्षमा करत नाही. Forgive yourself also. स्वतःलाही क्षमा कर. मुझसे जो हो गया अभी. Whatever you have done. जे काही तू केलं असशील झालं ते झालं. Maybe you didn't approach Jesus in the right way. कदाचित तू योग्य रीतीने येशूंसमोर आला नाही. Maybe you didn't seek Jesus. कदाचित तू येशूंना शोधलं नाही. But now is your time. आता तर तुला वेळ आहे ना. The Lord will touch you. प्रभू तुला स्पर्श The करेल. Lord will answer प्रभू you. तुला उत्तर The देईल. Lord will bless you. प्रभू तुला आशीर्वाद देईल. Right now, आता या वेळेला I pray in the name मी of Jesus. प्रार्थना करतो येशूंच्या There are नावात. people here काही लोक इथे who आहेत, need healing ज्यांना now. आरोग्याची आता गरज आहे. They need healing now. त्यांना आरोग्याची आता गरज They आहे. are fed up of their sickness. त्यांच्या आजाराला ते They कंटाळले. are fed up. ते कंटाळलेत.
For years they are in it. वर्षोनवर्ष त्या आजारात Now आहेत. they want to come out of आता it. त्यांना त्यातनं बाहेर पडायचं आहे. Make it a new day for them. नवीन दिवस कर Give that त्यांच्यासाठी joy आज. to them त्यांना तो आनंद by दे. healing them. त्यांना आरोग्य देव. Every sickness, प्रत्येक आजार every disease, आणि रोगराई I command मी आज्ञा करतो you in the name of Jesus. येशूच्या नावात Leave them. सोड या लोकांना. Leave in Jesus' name. सोड या लोकांना That sickness येशूच्या is नावात. going. तो आजार जातोय That बरं sickness का? is तो going. आजार जातोय. In the name of Jesus. आता येशूच्या Now नावात. it is going. आता येशूच्या That नावात. pain is going त्या now. वेदना आता येशूच्या That नावात जातात. sickness is तो going आजार now. आता येशूच्या नावात In जातोय. Jesus' name. येशूच्या नावामध्ये. In Jesus' name. येशूच्या In नावामध्ये. Jesus' name. येशूच्या Be नावामध्ये. healed. करावा, शांत राहा, Be करावा. delivered. अरे वा, सुटका पावा. That diabetes is going. तो मधुमेह जात आहे. That headache is going. ती डोकेदुखी जात That आहे. pain is त्या going. वेदना जात That आहे. sickness is तो going. आजार जातोय. Now. आता. Because Jesus is touching you. आणि येशू तुला स्पर्श Be करताय. healed in Jesus' name. येशूच्या नावात बरा हो. Be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरा हो. Check up in your bodies. तपास आपलं शरीर Something तपास. has to happen. काहीतरी तर व्हायला हवं. Something has to happen. काहीतरी व्हायला तर हवं. Now. आता. Now. आता. Because Jesus says, कारण येशू बोलले, I am the resurrection and the मी life. पुनरुत्थान आणि जीवन आहे. He who believes me now जो कोणी आता माझ्यावर विश्वास will ठेवेल receive it त्याला now. आता मिळेल. In Jesus' name. येशूच्या नावात. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, धन्यवाद Jesus. येशू. Some people are fighting a battle of debts. काही लोक कर्जबाजारीपणाचं युद्ध They लढतात. have not come out of it. त्यांचं कर्ज गेलेलंच नाहीये. But today is the day of deliverance. आजचा दिवस त्यांच्या सुटकेचा दिवस. Lord Jesus, प्रभू येशू. remove them from their debts त्यांच्या कर्जातून त्यांना बाहेर in a काढ. miraculous way. चमत्कारिक रीतीनं का In Jesus' name. येशूच्या नावामध्ये. Jesus' name. येशूच्या नावामध्ये. Lord, आखा रबा they are सांगतो. going to sow good seed from प्रभू now. आजपासून ते चांगलं बीज पेरणार आहेत. Good seed. चांगलं बीज Little पेरणार by आहेत. little they are going to sow. थोडं थोडं करून पेरणार आहेत They are आजपासून. going to sow the right seed आतापासून ते योग्य बी पेरणार आहेत. and change their destiny. त्यांच्या आयुष्याची दिशा बदल. Change their life. त्यांचं जीवन बदल. Those who lost their jobs, ज्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, they should receive new jobs in त्यांना Jesus' नवीन name. नोकऱ्या येशूच्या नावात लागल्या Let पाहिजे. effective doors be opened for them. प्रभावशाली दार त्यांच्यासाठी उघड. Father, दे बापा. broken homes should be reunited in Jesus' name. तुटलेली घरं येशूच्या नावात एकत्र आण. Lord, since they came to you, प्रभू हे लोक तुझ्याकडे आलेले they have असल्यामुळे started sowing good seed. त्यांनी चांगलं बी पेरायला सुरुवात केली Little आहे. by little, थोडं 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 the करून right choices they are making, योग्य निर्णय घ्यायला, योग्य निवड करायला the लागले. right decisions they are making, योग्य निर्णय, योग्य निवड थोडं थोडं करून ते घेत आहेत. they are adding it more and more. आणि रोज भर घालतायत योग्य निवडीमध्ये. It is being accumulated in the basket. आणि आता ते पिशवीमध्ये गोळा झालंय. Lord, see it. प्रभू ते सगळं बघ. See to it, Lord, प्रभू ते सगळं बघ that they will have a revival in their की life, त्यांच्या जीवनात संजीवन आलंच a पाहिजे. blessing in their life, आशीर्वाद त्यांच्या a जीवनात healing आलाच in पाहिजे. their आरोग्य life, त्यांच्या जीवनात a आलंच deliverance पाहिजे. in their life. सुटका त्यांच्या जीवनात आली पाहिजे. Receive a breakthrough in Jesus' name. नवीन कोरी सुरुवात येशूंच्या नावात स्वीकारा. Receive a breakthrough in Jesus' नवीन name. कोरी सुरुवात येशूंच्या नावात स्वीकारा. Suddenly you will get a telephone call. अचानक तुम्हाला एक फोन येईल Your problem is आणि solved. तुमच्या समस्या सुटल्या आहेत. You got a job. नोकरी लागली, Things are changing. गोष्टी बदलल्या, Somebody will come to you. कोणीतरी तुझ्याकडे A येईल, good Samaritan will come to एक you चांगला शोमरोनी तुला भेटेल and will offer you some आणि blessing. तुला काहीतरी आशीर्वाद ऑफर करेल. These things will happen या गोष्टी घडतील because Jesus is आणि here. येशू इथे आहे. Thank you, Father. धन्यवाद Thank you, देव बाप्पा. Master. धन्यवाद I स्वामी राजा. believe माझा विश्वास you आहे. have heard our prayer. माझ्या प्रार्थना तू ऐकल्या In Jesus' name. आमच्या प्रार्थना तू ऐकल्यात येशूंच्या नावात. The now Jesus. आत्ताचा येशू, The present Jesus. वर्तमानातला येशू, The I am. जो मी आहे तो The आहे, great I am. जो मी आहे तो Thank you, महान मी आहे. Father. Thank you, Lord. धन्यवाद देव Give a बाप्पा. big clap to Jesus एक now. जोरात येशूंसाठी आता टाळी वाजवा. Praise God. देवाला धन्यवाद. It's happening today. आता आज होत आहे, It's happening today. आज होत आहे. Prepare yourself for a large harvest. स्वतःची तयारी करा मोठा हंगाम कापायला. Amen. Amen. And rejoice. आणि आनंद करा And thank the Lord. आणि प्रभूचे Now आभार today माना. whole day only thank the Lord. आज संपूर्ण दिवस फक्त प्रभूचे Only आभार thank माना. the Lord. संपूर्ण दिवस फक्त आभार माना And receive the miracle. आणि चमत्कार स्वीकारा. Praise God. देवाला धन्यवाद. Please be seated. कृपा करून खाली बसा सगळ्यांनी.